नमस्कार. मी सुशील कुमार आहिरराव. स्पार्क अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. स्पार्क अकॅडमीने आत्ताच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचे जे काही वेध लागलेत, त्या अनुषंगाने 2 बॅचेस सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या संदर्भातलं आपलं हे स्ट्रॅटेजीचं लेक्चर आहे. या 2 बॅचेसमध्ये एक बॅच आहे, ती म्हणजे संपूर्ण जीएस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जी 2025 ची मुख्य परीक्षा आहे, की जी 2026 मध्ये होणार आहे, परंतु ती 2025 ची मुख्य परीक्षा आहे, ज्याच्यासाठी आपल्याकडे आता एक्झॅक्ट 4 महिने 15 दिवस उरलेले आहेत. आणि दुसरी परीक्षा असणार आहे ती म्हणजे 2026 मधली मुख्य परीक्षा, की 2026 ची प्रिलिम आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये होणारी 2026 ची मुख्य परीक्षा. तर आपल्याकडे 2 प्रकारचे विद्यार्थी असणार आहेत, की जे एक 2025 च्या मुख्य परीक्षेला जे आता ज्यांनी पूर्वपरीक्षा दिली आणि ज्यांचा चांगला स्कोर आहे किंवा ज्यांना या मुख्य परीक्षेकरता जे अपेअर होणार आहेत असे विद्यार्थी, की जे या 2025 च्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करणार आहेत, की ज्यांच्यासाठी 4 महिने 15 दिवस हा कालावधी उरलेला आहे. त्यांच्यासाठीची एक बॅच आहे आणि दुसरी 2026 च्या मुख्य परीक्षेकरता तयारी करण्याकरता ची जी ज्यासाठी जवळपास 1 वर्षभराचा कालावधी उपलब्ध आहे 11 महिन्यांचा, त्याच्यासाठीची एक दुसरी बॅच आहे. हां, तर त्यातली जी एक पहिली बॅच आहे ती पॉम्पलेट हेच आहे, परंतु यात फक्त एक स्लाइड चेंज जो आहे, की ₹5,000 फीस नसता ती ₹2,500 फीस आहे. ज्याच्यामध्ये सामान्य अध्ययनाचा पूर्ण अभ्यासक्रम जो आहे, तो त्याच्यामध्ये जीएस 1, 2, 3, 4 हा वर्णनात्मक पद्धतीने त्याच्यामध्ये कव्हर केला जाणार आहे. जीएस 1, 2, 3, 4 चे 4 पेपर्स जे आहेत, ते कंप्लीटली कव्हर केले जातील, की ज्याची फीस असणार आहे ₹2,500, जे आताच्या मुख्य परीक्षेसाठीची बॅच ही ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत रेग्युलरली सुरू होईल आणि त्याच मालिकेतलं जे स्ट्रॅटेजी लेक्चरची सीरीज आपण प्लॅन केलेली आहे, त्यातलं पहिलं लेक्चर हे आपलं जीएस 1 च्या स्ट्रॅटेजीचं आपलं असणार आहे. 2025 च्या मुख्य परीक्षेकरता जीएस 1 च्या स्ट्रॅटेजी करता सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, निबंध आणि ऑप्शनल ची स्ट्रॅटेजी असे आपले सलग लेक्चर्स कंटिन्यू असणार आहेत. त्यातलं सामान्य अध्ययन 1 चं आजचं पहिलं स्ट्रॅटेजी लेक्चर आपण डिस्कस करणार आहे. तर त्या बॅचची फीस असणार आहे ₹2,500 आणि ज्यांना 2026 साठी लावायचंय त्यांच्यासाठीची फीस असणार आहे ₹5,000. त्याच्यामध्ये पण 4 जीएस घेतले जातील. यामध्ये एसे आणि ऑप्शनलचा समावेश नसणार आहे. 4 जीएस साठीची ती वर्णनात्मक पद्धतीने फीस असते. ओके. हे झालं बॅचेसच्या माहितीच्या बाबतीमध्ये. आता आपण सुरू करूयात 2025 च्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे तयारी करतायत त्यांच्यासाठी सामान्य अध्ययन 1 या विषयाला ज्याला 250 मार्काचं वेटेज आहे, 250 मार्क्स. तर त्या विषयाकडे कसं पाहायचं, त्याचे कॉम्पोनंट्स काय आहेत, त्याच्यामधल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. एक तर सामान्य अध्ययन 1 मधला जीएस 1 चा सिलेबस, त्याचे सब पॉइंट्स आणि सब पॉइंट्स आपल्याला डिकोड करायचे आहेत आणि त्यांच्यामध्ये काय-काय इन्ग्रीडियंट्स असतील आणि काय-काय गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. कशा पद्धतीने अभ्यास करायचा ते आपण त्यांना त्या संदर्भात चर्चा करूया. त्यानंतर आपण जो एक महत्त्वाचा प्रश्न भेडसावतो विद्यार्थ्यांना तो म्हणजे हे जे काही विषय आहेत, त्या विषयांच्या संदर्भातले आवश्यक ती बुक लिस्ट. कारण एम-पी-एस-सीला अनेक वर्षानंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा आलेला आहे. यू-पी-एस-सी रेग्युलरली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार परीक्षा घेत असते, परंतु यू-पी-एस-सीचा पण सिलेबस जो आहे, तो 2013 मध्ये आमूलाग्र त्याच्यामध्ये बदल झाला आणि जो आताचा जो एम-पी-एस-सीने आणलेला सिलेबस आहे, तो 2013 ला जो बदल झालेला अभ्यासक्रम होता, तो अनुषंगाने तो असाच्या असा सिलेबस आपण घेतलेला आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. मग यू-पी-एस-सीला सुद्धा काही बरेचशी वर्ष जावी लागली यू-पी-एस-सीच्या क्लास स्ट्रक्चरमध्ये पण त्याची पुस्तकं तयार होण्याकरता वगैरे. तर एम-पी-एस-सी मध्ये पण थोडं पुस्तकांच्या संदर्भ ग्रंथांच्या अडचणींची डिस्कशन आपण ते या ठिकाणी करणार आहे, की त्यामध्ये कुठली पुस्तकं वाचायची, मराठी माध्यमात पुस्तकं उपलब्ध आहेत, नाहीयेत, नसल्यास आपण त्याला काय पॅरलल ऑप्शन करायचा, इंग्लिश माध्यमात कुठली पुस्तकं आहेत. तर या दोघं-तिघं गोष्टी आपण याच्यात डिस्कस करणार आहे. इंग्लिश मीडियम मध्ये तयारी करणाऱ्यांसाठी पण आणि मराठी माध्यमात तयारी करणाऱ्यांसाठी पण आपण पुस्तकांची यादी जीएस 1 च्या संदर्भातले जे 3ही सब टॉपिक आहेत, इतिहास, समाज, भारतीय समाज आणि अ, भारत आणि जगाचा भूगोल. तर म्हणजे इतिहास, भूगोल आणि समाज असे 3 सब टॉपिक आहेत. त्या 3 टॉपिक वरती आपण बुक लिस्ट ही डिस्कस करणार आहे. आणि त्यानंतर आपण डिस्कस करणार आहे, की त्या विषयाकडे कशा पद्धतीने पाहावं, त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी आपल्याला
आपण त्याच्यामध्ये डिस्कस करूयात आणि त्याच्या संदर्भातली स्ट्रॅटेजी आपण पाहूयात. म्हणजे आपल्याला 3 गोष्टी पाहायच्यात. एक सिलेबस पाहायचा आहे आणि त्याची बुक लिस्ट बघायची आहे आणि तिसरं त्याची स्ट्रॅटेजी बघायची आहे. या व्यतिरिक्त एक्स्ट्राची गोष्ट आपण त्यामध्ये ऍड केली की स्ट्रॅटेजी म्हणजे काय असते शेवटी, की मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणे आणि त्याच्यावर आधारित आपण पुढील वर्षाचा अंदाज बांधणे, जे की युपीएससीला आपण विद्यार्थी करत असतात आणि एमपीएससीला तर ते अति महत्वाचं आहे, कारण की आपल्याकडे रेफरन्स पॉइंटच हा आहे की युपीएससीने केलेला सिलेबस आहे म्हटल्यावरती युपीएससीच्या जे काही 2013 पासून तर 2025 पर्यंतच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले प्रश्न हे आपण पाहणे आणि त्या संदर्भातनं आपण एक आयडिया करणे की पुढचे प्रश्न आपले कसे येतील आणि सिलेबसवर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न फ्रेम केले जातात. मग स्ट्रॅटेजीचा अर्थ आपल्यासाठी हा असणार आहे की पीवायक्यूज जे आहेत युपीएससीचे 2013 पासून ते 2025 ची जी आताची मुख्य परीक्षा झाली तिथपर्यंतचे जे काही पीवायक्यू आहेत कुठले युपीएससी मेन्सचे हे डिस्कस करणं आपल्यासाठी म्हणजे आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करणं असणार आहे. मग आपण 3 गोष्टी डिस्कस करणार आहेत. एक सिलेबस GS1 चा, GS1 च्या 3 उपघटकांसाठीच संदर्भ ग्रंथांची यादी आणि GS1 मध्ये 2013 पासून 2025 पर्यंत आलेले प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स. आपण पुढे जाऊया. त्याआधी तुम्हाला बॅचेसची आयडिया आली असेल की पहिली बॅच जी ती मुख्य परीक्षेची आता जी लॉन्च झालेली आहे, म्हणजे हे त्याचं स्ट्रॅटेजी लेक्चर तुम्ही कन्सिडर करू शकता. सगळे झाल्यानंतर ती बॅच कंटिन्यू होईल, जी मुख्य परीक्षेसाठी असणारे 4 जीएसचे पेपर असणार आहेत आणि त्याची फीस असणारे ₹2,500 आणि पुढच्या वर्षासाठी ज्यांना लावायची त्यांच्यासाठीची फीस असणारे ₹5,000. मग ती कारण ती पुढच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये परीक्षा आहे. ठीक आहे. माझं नाव सुशील कुमार आहेरराव. मी SIC मुंबई यशोदा पुणे येथे मार्गदर्शक प्राध्यापक म्हणून काम करतो आणि बाकी काही क्लासेसला काम करत असतो. स्पार्क अकॅडमी मध्ये सुद्धा फॅकल्टी आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. सामान्य अध्ययन 1 4 जीएसचे पेपर आहेत आपल्याला. प्रत्येक पेपर 250 मार्कांसाठी आहे. असं सामान्य अध्ययनाचे एकूण 1000 मार्क्स आहेत. 250 हा, तर ते 1000 मार्क्स आणि ऑप्शनलचे आपल्याकडे 250 चे 2 पेपर म्हणजे एक ऑप्शनल हा 500 मार्कांसाठी आणि निबंधाचे मार्क्स 250. असा तो एकूण 1750 मार्काची मुख्य परीक्षा असणार आहे. त्यातला आपण पहिला टॉपिक बघतोय 250 गुणांसाठीचा सामान्य अध्ययन 1. आता याच्यामध्ये त्या विषयाचं नाव जे आपल्याला सिलेबसचं नाव जे दिलेलं आहे एमपीएससीने जो ट्रान्सलेटेड सिलेबस केला युपीएससीचा, तो म्हणजे युपीएससीने सांगितलं होतं हेरिटेज अँड कल्चर, इंडियन हिस्ट्री, हेरिटेज अँड कल्चर अँड वर्ल्ड जॉग्राफी. त्याचं त्यांनी मराठी केले भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल. त्याला एक एक्स्ट्रा शब्द जो लावलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या काही भारांशासह. म्हणजे महाराष्ट्राचा म्हणजे जो काही इतिहास असेल, जो काही भूगोल असेल, प्रत्येक राज्याला आपापला इतिहास, भूगोल, त्यांची स्वतःची राज्य व्यवस्था, त्यांची स्वतःची इकॉनॉमी असते, त्यांचं सगळं कल्चर असतं, सोसायटी असते. त्या अनुषंगाने प्रत्येक राज्याला एक पर्टिक्युलरली काही प्रश्न विचारण्याची शक्यता असते आणि यूपीपीएससी आणि बीपीएससीचे जर तुम्ही पेपर बघितलेत तर तुम्हाला लक्षात येईल की ते प्रत्येक विषयाला आपल्या राज्याच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारू शकतात आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रात पण ते प्रश्न विचारले जातील. यूपीपीएससीला उलट ऑप्शनल रद्द करून त्यांचा जो पेपर 5वा आणि 6वा आहे या 4 जीएसच्या व्यतिरिक्त पेपर 5th आणि 6th आहे तो फक्त आणि फक्त उत्तर प्रदेश आधारित आहे. म्हणजे संपूर्णपणे उत्तर प्रदेशचा इतिहास, उत्तर प्रदेशचा भूगोल अशा पद्धतीने. उलट आपल्याला या विषयामध्ये आपल्याला त्या विषयाचा म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा भूगोल याच्यावरती 1-2 प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 20 प्रश्न युपीएससी विचारते दरवर्षी. आताचा ट्रेंड पाहिला असता 3 जीएस ला 20-20 प्रश्न विचारले जातात आणि इथिक्सला थोडंसं गणित चेंज होतं कारण त्याच्यामध्ये 2 भाग केस स्टडीज आणि नॉर्मली प्रश्न असतात. त्याच्यामुळे त्याच्यात 20 चा तो क्रायटेरिया लागू होत नाही. परंतु GS1 ला, GS2 ला आणि GS3 ला 20-20 प्रश्न विचारले जातात. मग या 20 प्रश्नांची विभागणी एक 10 गुणांचे प्रश्न आणि 15 गुणांच्या प्रश्नांमध्ये असते. काही 10 गुणांचे प्रश्न असतात. मग ते इतिहास, भूगोल आणि भारतीय समाज तिघांमध्ये काही प्रश्न 10-10 गुणांचे असतील. 2-3 प्रश्न आणि 15-15 गुणांचे प्रश्नांसाठी पण इतिहास, भूगोल आणि समाज या तिघ उपघटकांवर 15-15 गुणांचे सुद्धा प्रश्न असणार. मग आता ज्या वेळेला आपण 10 गुणांचा एखादा प्रश्न विचारला
त्याच्यासाठीची आपली अपेक्षा असणार आहे, म्हणजे आयोगाची अपेक्षा असणार आहे, युपीएससीची जी आहे तीच आपण राज्यसेवेची कन्सिडर करून चालतो, की 150 शब्दांमध्ये आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. जर तो 10 गुणांचा प्रश्न असेल तर 150 शब्दांमध्ये लिहिणं अपेक्षित आहे, आणि जर तो 15 गुणांचा असेल तर 250 शब्दांमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. या पद्धतीने आपले प्रश्न हे असणार आहेत. त्यातले काही महाराष्ट्राशी रिलेटेड 20 पैकी काही असतील. आता ते 2 विचारतात, 1 विचारतात का 5 विचारतात हे आपल्याला या क्षणाला सांगता येणार नाही. परंतु काही प्रश्न हे महाराष्ट्राशी रिलेटेड जर त्यांनी टाकले तर ते विचारतात. ओके. हा झाला आपला अभ्यासक्रमाचं मुख्य नाव, की वारसा आणि संस्कृती, हेरिटेज अँड कल्चर, इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री, इतिहास आणि जागतिक भूगोल. आता याच्यातला अभ्यासक्रमातला आपण त्याचं डिकोड करायला सुरुवात करूयात. पहिला घटक आहे अभ्यासक्रमाचा, तो म्हणजे भारतीय वारसा आणि संस्कृती, कॉमा इतिहास, इंडियन हेरिटेज अँड कल्चर अँड हिस्ट्री. तर मग हेरिटेज अँड कल्चर हा एकत्रित शब्द. मग आता याच्यामध्ये काय काय, तर ते काय काय येतं आपण ते पाहूया. आयोगाने दिलेल्या सिलेबसमध्ये त्याचे 5-6 सब पॉइंट आहेत. त्यातला पहिला पॉइंट आहे भारतीय संस्कृतीमध्ये काय येणार. म्हणजे इंग्लिश सिलेबसचं आपण मराठी ट्रान्सलेशन आयोगाने जे दिलंय ते आपण घेतलेलं आहे. पुढे आपण जेव्हा खाली पीवायक्यू बघणार आहे त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला त्याचं पीवायक्यू आपण इंग्लिश मध्ये घेतलेले आहेत या पीडीएफ मध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश मध्ये पण तो सिलेबस मूळ काय आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळेल. आपण ते वाचू. मग भारतीय संस्कृतीमध्ये काय असणार आहे, प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली 3 गोष्टी आहेत. कला, साहित्य आणि वास्तुकला. या 3 गोष्टी आपल्याला प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतच्या बघायच्या. म्हणजे आर्ट, आर्किटेक्चर अँड लिटरेचर या 3 गोष्टी एन्शंट टू मॉडर्न टाइम्स पाहिजे. म्हणजे आता आर्ट मध्ये काय काय येतं, या आर्ट मध्ये मग आता वास्तुकलेमध्ये जी गोष्ट राहिली आहे त्याच्यामध्ये स्कल्पचर येतं, म्हणजे ज्याला आपण शिल्पकला म्हणतो. त्याच्यानंतर त्यामध्ये डान्स येतो, ज्याला आपण नृत्यकला म्हणतो. पेंटिंग येतं, ज्याला आपण चित्रकला म्हणतो. आणि अजून अशा काही बऱ्याचशा गोष्टी येतात की ज्या कला या मुद्द्याखाली आपण कव्हर करतो. त्या कलेमध्ये पण 2 प्रकार असतात, व्हिजिबल आर्ट अँड नॉन व्हिजिबल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट्स. म्हणजे ज्या दिसतात दृश्य कला असतात आणि काही परफॉर्मिंग आर्ट्स असतात. तसे ते प्रकार येतात, ते आपण ते पुढे नंतर डिस्कस करूयात. परंतु कलेमध्ये या बाकीच्या गोष्टी येतात. पेंटिंग आहे, डान्स आहे. परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजे आता डान्स हा करून दाखवायचा असतो आणि चित्र हे आपल्याला व्हिजिबल असतं, किंवा शिल्पकला ही मूर्तीला आपण स्पर्श करू शकतो, डान्सला स्पर्श नाही करू शकत, है ना. मग ते 2 प्रकार त्याच्यामध्ये पडतात. ठीक आहे. तर मग ते कलेमधले जे काही प्रकार आहेत ते जरी या ठिकाणी प्राचीन ते आधुनिक असा शब्द वापरलेला असला तरी सुद्धा जनरली एवढ्या वर्षांचं जर तुम्ही अनालिसिस पाहिलं तर युपीएससीने प्राचीन आणि मध्ययुगीन अशा 2च बाबतींमध्ये प्रश्न विचारलेले मुख्य परीक्षेला दिसतात तुम्हाला. कारण त्यामध्येच तुम्हाला कलेच्या संदर्भातलं भारताची संस्कृती म्हणजे काय, जुनीच संस्कृती. मग जुना काळ हा आधुनिक नसतो, जुना काळ जुना असतो. मग त्याच्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन हे 2 काळ आहेत. मग या जुन्या काळामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन काळातली कला, त्या काळातलं साहित्य आणि त्या काळातली वास्तुकला, अशा 3 गोष्टींमध्ये आपल्यावरचा प्रश्न हे येतात. मग आता ते कसे येतात ते आपण खाली जेव्हा पीवायक्यूज बघू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. मग आपण पुन्हा एकदा ते आठवू की आपण सिलेबसमध्ये मुद्दे काय पाहिले होते, की त्याच्यानुसार कला, साहित्य आणि वास्तुकलेवरती प्रश्न कसे आहेत. ठीक आहे. तर मग आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि याच्या अनुषंगाने आपल्याला काम करायचंय. म्हणजे ते, आणि हे पण तुम्ही प्राचीन आणि मध्ययुगीन भारत पूर्वपरीक्षेकरता जो काही वाचत असतात त्या प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला आता फक्त कल्चरच्या अँगलने त्या टॉपिकला बघायचंय. समजा सिंधू संस्कृतीचे चॅप्टर तुम्ही असंही पूर्वपरीक्षेसाठी वाचणार आहेत. आता याच्यात फक्त सिंधूची वास्तुकला, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची, त्यांच्या काळामधलं साहित्य जरी ते वाचता आलेलं आपल्याला नाहीये त्यामुळे तो विषय येत नाही. परंतु त्यांच्या काळातली जी आर्ट आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती तुम्हाला उपलब्ध होतात, लेखन कला अस्तित्वात आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे सील्स आणि स्क्रिप्ट होती. तर ते या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात, की ही त्यांची संस्कृती. वैदिक काळामध्ये तुम्हाला बांधकामच नाही, त्याच्यामुळे वास्तुकलेचा प्रश्न येत नाही वैदिक काळामध्ये. वैदिक काळामध्ये कलेचा पण प्रश्न नाही. वैदिक काळामध्ये त्यांचं ग्रंथच खूप सारे आहेत. मग तिथे एकच गोष्ट आपल्याला पाहावी लागते, ती म्हणजे साहित्य. मग आता आपण वैदिक काळ जेव्हा बघणार तेव्हा त्याच्यातलं साहित्य पाहणार. मग त्या साहित्यावरती एखादा प्रश्न येईल, की समजा वैदिक काळातलं साहित्य हे त्या काळातल्या माणसांच्या जीवनाचं प्रतिबिंब दर्शवतं. सिंपल. मग आपल्याला
साहित्यामधनं काय काय गोष्टी कळतात तेवढ्या लिहायच्या. त्या काळातला राजा कसा होता, त्या काळात ते लोक होते, काय होते, प्रशासन कसं चालायचं, पब्लिक मध्ये जाती व्यवस्था होती नव्हती, वर्ण व्यवस्था होती नव्हती, स्त्रियांची परिस्थिती कशी होती, या सगळ्या गोष्टी साहित्यामध्ये तुम्हाला दिसणार. म्हणजे तुम्ही बघा की सिंधू संस्कृतीला साहित्य नाहीये पण कला आहे, वास्तुकला आहे. वैदिक काळाला कला वास्तुकला नाहीये पण साहित्य आहे. पुढच्या काळांना ह्या दोघं गोष्टी आहेत. काही काळांमध्ये काही जास्त आहे, काही कमी आहे. तर ते त्या पद्धतीने आपल्याला काही मोजके प्रश्न प्रेडिक्ट करता येतात. एक 20-25 प्रश्न आहेत की ज्याच्यावरनं हा एन्शंटचे एक 10 चॅप्टर आणि मिडिवलचे एक 8-10 चॅप्टर असे 20 चॅप्टर्स आहेत. त्या 20 चॅप्टर वरचे एक 20-22 प्रश्न आपण एक बनवू शकतो की ज्याच्या आधारावरती आपल्याला उत्तरं लिहिता येतील. हा जो टॉपिक आहे दुसरा, महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भातील भक्ती चळवळ आणि त्याचं तत्वज्ञान. तर हा सिलेबस ज्या वेळेला चेंज झाला, म्हणजे युपीएससीचा सिलेबस एमपीएससीने जेव्हा घेतला डिस्क्रिप्टिव्हचा, त्याच्यामध्ये असाच्या असा कॉपी टू कॉपी त्यांनी केला, त्याच्यावर पण टीकाच होते बऱ्याचदा. तर ती टीका अनाठाई आहे. चांगली गोष्ट आहे की तो विचारपूर्वक बनवलेला सिलेबस असाच्या असा टाकल्यानंतर आपला टक्का हा महाराष्ट्राचा युपीएससी मध्ये पण वाढणार, आणि तो त्यांनी एवढा विचारपूर्वक बनवलेला सिलेबस आहे की त्यातनं चांगले अधिकारी घडण्याची त्यांना अपेक्षा असणार, तर ती अपेक्षा महाराष्ट्राचे अधिकारी त्या तोच अभ्यासक्रम वाचून चांगले घडले तर चांगलीच गोष्ट. त्यामुळे ती एक टीका त्यांच्यावर होतच ते कॉपी टू कॉपी होतचा, परंतु त्यांनी त्याच्यातले काही शब्द चेंजेस केले. तर त्या चेंज केलेल्या शब्दांपैकी एक शब्द GS1 च्या वाट्याला आलेला आहे आणि दुसरा शब्द GS2 च्या वाट्याला आलेला आहे. तर GS1 च्या वाट्याला जो शब्द आला आहे की जो एक्स्ट्रा टाकला आहे सिलेबस मध्ये युपीएससीच्या सिलेबसच्या व्यतिरिक्त, तो स्पेसिफिकली एक्स्ट्रा टाकलेला शब्द आहे हा, की महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भामध्ये भक्ती चळवळ आणि त्याचं तत्वज्ञान. म्हणजे आपण एक्सपेक्ट करू शकतो की पहिल्या मेन्सला दुसऱ्या मेन्सला या स्पेशली टाकलेल्या मुद्द्यावरती प्रश्न येण्याची शक्यता ही अत्यंत दाट आहे. अन्यथा मग त्याला काय अर्थ राहणार नाही एक स्वतंत्र प्रश्न टाकल्यावरती. आणि मग प्रत्येक जीएसला त्यातल्या इथिक्सला ते तसं कसं लागू करतील माहित नाही, परंतु हा जो शब्द आहे महाराष्ट्राच्या काही भारांशासह, हा प्रत्येक जीएसला त्यांनी लावलेला शब्द आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येकाचा विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हा प्रत्येक जनरल स्टडीजला असेल, कसं तो त्याच्या पद्धतीने ते डिसाइड महाराष्ट्र. परंतु हा जो टॉपिक आहे हा सेपरेटली ऍड केलेला आहे, वरती नाही ऍड, खाली ऍड केलेला आहे. तर तो GS1 च्या वाट्याला हा एक टॉपिक आलेला आहे की महाराष्ट्राच्या संत चळवळीच्या संदर्भातलं भक्ती चळवळ आणि त्याचं तत्व. ठीक आहे, हा झाला कल्चरशी संबंधित एक टॉपिक. दुसरा टॉपिक आहे आधुनिक भारत. या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला ऍक्च्युली आपल्याकडे आपण आधुनिक भारत हा जनरली मॉडर्न इंडिया हा वाचतो त्यावेळेला आपल्याला त्याचे दोन भाग असतील असं वाटत पण नाही, परंतु आधुनिक भारत जेव्हा अभ्यास करतो आपण त्याचे दोन भाग आहेत. एकाला आधुनिक भारत म्हणतात आणि दुसऱ्याला स्वातंत्र्याची चळवळ म्हणतात, की जे दोन स्वतंत्रपणाने पाहिले जातात, जे की युपीएससीने वेगळे काढून त्याला तसं महत्व दिलेले. म्हणजे आधुनिक भारतामधला पहिला टॉपिक हा आधुनिक भारताचा पूर्ण इतिहासामध्ये दोन भाग, एक आधुनिक भारत, आता तुम्ही म्हणणार आधुनिक भारताचा टॉपिक आधुनिक भारत कसा काय, आणि दुसरा आहे स्वातंत्र्याची चळवळ, ज्याला आपण भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ असं म्हणतो, फ्रीडम स्ट्रगल. हा आधुनिक भारत म्हणजे जवळपास 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यापासून तर आपण 1857 पर्यंत काही वेळा कन्सिडर करू शकतो की जिथून 1857च्या उठावाच्या पुढे पासून नॅशनलिझमचा उदय व्हायला सुरुवात झाली, किंवा काही लोक 1885 पण त्याला कन्सिडर करू शकतात की काँग्रेसच्या स्थापनेपासून प्रॉपर स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. तर मग 17 पण मग तो कालावधी किती मोठा आहे, 1707 ते 1857 किंवा 1885 आपण कन्सिडर केलं तर 1707 आणि 1807 आणि वरचे 50 हेच 150 वर्ष होतं, प्लस त्याच्यामध्ये अजून 50 वर्ष पुढचे 25-30 वर्ष ऍड केले तर 180 वर्षाचा कालावधी हा होतो की जिथं अजून स्वातंत्र्याची चळवळ नीट सुरू झालेली नाहीये. मग सुरू झालेली चळवळीचा जो कालखंड आहे तो म्हणजे आपण ज्याला म्हणूयात 1885 पासून तर 1947 पर्यंतचा कालावधी, किंवा मग 1858 पासून ते 1947 पर्यंतचा कालावधी. आता हे जे कालावधी आहेत हे दोन कालावधी तसे डिस्टिंक्टली वेगळे काय आहेत, कारण की स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अशा बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत की ज्यांना विशेष अटेन्शन देणं गरजेचं आहे.
कारण ते आपल्या भारताच्या इतिहासामधली महत्वाची घडामोड आहे, की ब्रिटिशांच्या तावडीतनं भारत मोकळा झाला. त्यामुळे त्याच्यावरती त्याला एक वेगळा घटक म्हणून मान्यता आहे. हे दोघं जरी आपल्याला वाटताना आधुनिक भारताचाच इतिहास वाटत असले तरी सुद्धा त्याचे प्रश्न विचारण्याचा आणि त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच हा थोडा वेगळा आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारलेत. माझ्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये तुम्हाला रेग्युलरली महात्मा गांधींवरती एक प्रश्न युपीएससी विचारताना दिसते. म्हणजे तुम्ही ते गांधींवरती तुम्हाला प्रश्न हा जवळपास गांधींवर आतापर्यंत अनेक प्रश्न विचारून झालेले आहेत. तुम्हाला लक्षात येईलच खाली आपण पीवायक्यू पाहू तेव्हा तर गांधींवरतीचे प्रश्न विचारले जातात. आणि त्याच्या आधीचा 1707 ते 1857 पर्यंतचा जो इतिहास आहे तो आपल्याला पीवायक्यू न लक्षात येईल की कसा तो 1857 किंवा 1885च्या अलीकडचा इतिहास. मग तो आधुनिक भारताचा इतिहास झाला. कारण त्याच्यामध्ये भारत हा आधुनिकतेकडे वळाला. म्हणजे नॅशनलिझम स्वातंत्र्य चळवळ निर्माण होण्याच्या अगोदरची परिस्थिती त्याला आपण म्हणू शकतो. मग आता त्याच्यात त्यांनी काय म्हटले आधुनिक भारताचा इतिहास कुठून कुठपर्यंत 18व्या शतकाच्या मध्यापासून. मग जेव्हा आपण 18वं शतक असा शब्द वापरतो त्याचा अर्थ असतो 1701 ते 1800 म्हणजे 18वं शतक. जेव्हा आपण 19वं शतक म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असतो की 1801 ते 1920. 20वं शतक म्हणतो तसं तर त्यावेळेला 1901 ते 2000 असा त्याचा अर्थ होतो. मग 18व्या शतकाच्या मध्य म्हणजे 1701 ते 1800 म्हणजे 18व्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे त्यांना म्हणायचंय की 1750 पासून 1750 पासून. मग 1707 ला औरंगजेब मेला. डिक्लाइन अँड डिसइंटिग्रेशन ऑफ मुघल एम्पायर सुरू झालं. राईज ऑफ न्यू स्टेट्स नवीन राज्यांचा उदय झाला. ब्रिटिश कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या युरोपीय कंपन्यांचं अरायवल ऑफ युरोपीय कंपन्यांचं आगमन झालं. यांच्या सगळ्यांमध्ये परस्परांमध्ये लढाई चालली आणि एकाने जो विजय मिळवायला सुरुवात केली ते म्हणजे ब्रिटिश. तर ती घटना म्हणजे आपली 1757 ची प्लासीची लढाई. इथून सगळं गणित चेंज व्हायला लागलं. मग 1757 ते 1857 पर्यंतचा जो इतिहास आहे तो ब्रिटिशांनी भारत कसा जिंकला तो इतिहास आहे. म्हणून तो आधुनिक भारतामध्ये कन्सिडर केला. आणि मग तो जिंकल्यानंतर मग आपण त्यांच्या तावडीतनं तो मिळवण्याकरता जे प्रयत्न केले ते पुन्हा 1858 पासून 1947 पर्यंतचे पुढचे प्रयत्न. म्हणजे आधी एक 100 वर्ष त्यांचे प्रयत्न आहेत भारत जिंकायचे. त्याच्या पुढचे 100 वर्ष आपले प्रयत्न आहेत त्यांच्याकडनं भारत पुन्हा आपल्याकडे घेण्याचे. तर 1757 पासून 1857 पर्यंतचा आजपर्यंत त्यांनी जे म्हटले तर आजपर्यंतचा अर्थ म्हणजे त्यांनी जरी ते आजपर्यंत म्हटलेलं असलं तरी ते भाग करून ते विचारतात. महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या. इव्हेंट्स, पर्सनॅलिटीज अँड इश्यूज अशा 3 गोष्टी आपल्याला त्यामध्ये पाहिजे. ठीक आहे. हे झालं आधुनिक भारत. स्वातंत्र्य लढा. स्वातंत्र्य लढ्यातले वेगवेगळे टप्पे, देशाच्या निरनिराळ्या भागांमध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणारे महत्वाचे व्यक्ती आणि त्यांचं योगदान म्हणजे पर्सन्स, कॉन्ट्रीब्युटर्स अँड देअर कॉन्ट्रीब्युशन अशा 2 गोष्टी आपल्याकडे आहेत. म्हणजे वेगवेगळ्या एरियामधले मग संस्थानांमधली प्रजा, महिलांचा सहभाग, शेतकऱ्यांचा सहभाग, कामगारांचा सहभाग, कम्युनिस्टांचा सहभाग, सोशलिस्टांचा सहभाग, बऱ्याचशा लोकांचा सहभाग, आम पब्लिक जी आहे त्यांचा सहभाग, तर हिंदू मुस्लिम युनिटीच्या संदर्भातला सहभाग, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मग त्याच्यामधले महत्वाचे व्यक्ती गांधी, नेहरू, आंबेडकर वगैरे. मग आपल्याला विचारला जातात प्रश्न गांधी नसते तर स्वातंत्र्य कसं दिसलं असतं विचारलेला प्रश्न. हा किंवा मग स्वातंत्र्य लढ्यामध्ये विविध प्रकारचे जे काही स्वर होते ते एकत्र येऊन त्यांनी एक आवाज निर्माण केला आणि एका दिशेने अशा टाईपचे प्रश्न 2-3 वेगवेगळ्या वेळेला आलेले. म्हणजे त्यांना म्हणायचं की या सगळ्यांवर मिळून एकच प्रश्न बनवला की तुम्ही सांगा की किती प्रकारचे लोक सहभागी झाले. मग त्यात आपल्याला ते सगळे अँगल कव्हर करायचे सोशलिस्ट, कम्युनिस्ट, महिला, संस्थानिक, कामगार, भांडवलदार सगळे लोक, क्रांतिकारक, सगळे लोक. मग ते त्यांचं त्याच्यातलं योगदान हे आपल्याला कन्सिडर करायचं. ठीक आहे. मग त्या पद्धतीने आपल्याला त्याचं वाचन करायचं. संदर्भ ग्रंथ आपण खाली बघू त्याच्यामुळे आधी आपण सिलेबस समजू. आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आता ही जी गोष्ट आहे वरचा कल्चर आणि आधुनिक भारत वगैरे आपण असं पण एमपीएससी ला पण ऑब्जेक्टिव्हला सुद्धा आपण वर्षानुवर्षापासून हे वाचत आलेलो आहे. फक्त आपल्याला लिहायचं लेखी पद्धतीच्या माध्यमातून आता म्हणजे आता लिहायचंय त्या संदर्भातलं. त्यामुळे थोडीशी अडचण त्याच्यामध्ये येणार. आधी आपण कसं 4 पर्यायांवरती ते फॅक्च्युअल डाटा पाठ करण्यावर भर देतो तर जी की एक चांगली गोष्ट ठरणार आहे नवीन पॅटर्न मध्ये की तुम्हाला फॅक्च्युअल डाटा लक्षात असेल तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी फॅक्च्युअल पटापट त्या ठिकाणी प्रेझेंट करू शकता आणि त्याच्याने तुमचं उत्तर चांगलं दिसू शकतं. पण फॅक्च्युअल सोबत तुम्हाला तो विषय समजावून सांगणं पण गरजेचं ठरणार आहे. तर ह्या विषयाच्या संदर्भात या 2 टॉपिकच्या संदर्भात काही तसं
अडचणीचा विषय जो मी वाचलेला आहे आतापर्यंत, जो कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणार आहे त्यांनी तो वाचलेला आहे आणि त्याला फक्त ते वाचण्याची पद्धत चेंज करा. हा एक टॉपिक जो आहे तो आपण वाचलेला जरी असला तरी त्याच्यावरचे प्रश्न जे आहेत ते राज्यसेवेला मुख्य परीक्षेला स्वातंत्र्योत्तर भारत होता आणि त्याच्यावर काही प्रश्न आलेले आहेत, पण तसा तो वाचण्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलेलं असतं. पण तरी तो स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना या नावाचा टॉपिक आहे, ज्याच्यात स्वातंत्र्योत्तर भारत असा त्याचा अर्थ आहे, की ज्याच्यामध्ये फाळणीनंतर निर्माण झालेल्या समस्या, सुरुवातीच्या काळात स्थलांतरितांचा प्रश्न, त्याच्यानंतर अन्नधान्याचा प्रश्न, पंचवार्षिक योजना, आर्थिक संकट, फुटीरतावादाची मागणी, भाषिक संघर्ष, भाषावार प्रांत रचनेच्या संदर्भात आलेल्या अडचणी, वेगवेगळ्या राज्यांची आपल्या भाषेच्या संदर्भातल्या मागण्या, बरं नॉर्थ ईस्ट मधले नागालँड, मिझोरम सारख्या राज्यांनी केलेल्या वेगळ्या देशाची मागणी, त्याच्यावरचं शासनाने केलेले उपाय, हे जे सुरुवातीच्या टप्प्यांमधला म्हणजे नेहरूंच्या काळामधला जो कालखंड आहे तो आपल्याला बेसिकली जास्त महत्वाचा आहे. तरी सुद्धा युपीएससीने नुसते नेहरूच नाही तर लालबहादूर शास्त्रींचा ताशकंद करारावरती पण प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर बरेचसे काही प्रश्न आहेत की जे असे स्वातंत्र्योत्तर भारतामधल्या वेगवेगळ्या घटकांवरती योग्य पद्धतीने त्यांनी ते विचारलेत. बरं, असे पण प्रश्न दोन क्लब केलेले आहेत युपीएससीने की जगाचा इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर भारत हा एकत्रित केलाय. आता जगाच्या इतिहासामध्ये लेनिनने केलेल्या ज्या काही सुधारणा असतील तर त्यांच्यावर त्यांचा परिणाम भारतावर कसा पडला, किंवा मग कम्युनिस्ट पार्टीने जे काही त्यांनी केलेलं काम असेल तिकडे रशियाने केलेलं काम, त्याचा आपल्या स्वातंत्र्योत्तर भारताच्या इकॉनॉमिक स्ट्रॅटेजीवरती कोणत्या पद्धतीने परिणाम पडला. मग आपल्याला ते दोन गोष्टी क्लब करून उत्तर लिहायचे, या पद्धतीने ते आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न त्याच्यानंतर इंटरेस्टिंग टॉपिक येतो म्हणजे जगाचा इतिहास, आणि हा आपण जनरली वाचत नसतो त्यामुळे आज सगळ्यांना नव्यानेच वाचावा लागणार आहे. तसे प्रश्न त्याच्यावरती एक दोनच विचारले जातील, एक दोनच विचारले जातात, परंतु त्यासाठी वाचायचं जरा जास्त आहे. त्याच्यामुळे जगाच्या इतिहासावरती पुन्हा संदर्भ ग्रंथ आपण खाली पाहणारच आहे. 18व्या शतकापासून म्हणजे 18वं शतक म्हणजे पुन्हा एकदा 1701 पासून ज्या घडामोडी घडल्या तिथून पुढे मग 1701 पासून जे काही घडलं त्यामध्ये औद्योगिक क्रांती वगैरे सुरुवातीच्या टप्प्यात झाली. औद्योगिक क्रांती, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आपल्याला टॉपिक आहे आणि युपीएससीने 2 वेळा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन वरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले, 2-3 प्रश्न विचारले. जागतिक महायुद्ध आहे. तुम्हाला हे एक चांगलं आहे की हे जरी दिलेलं असलं जगाचा इतिहास खूप मोठा असला तरी तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत ज्याच्यावरती तुम्हाला एक एक दोन दोन प्रश्न तयार करायचे, म्हणजे तुम्ही टू द पॉइंट अभ्यास करू शकतात. ते जास्त अवघड नाही. याच्यावर 2-3 प्रश्न बनतात कारण औद्योगिक क्रांती एक इंग्लंड मधली औद्योगिक क्रांती आहे. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती ही रशिया, जपान, जर्मनी आणि इतर ठिकाणी झाली. तर ते फक्त त्या प्रत्येकाची घटना बघायची. मग जपानच्या औद्योगिक क्रांतीवरती प्रश्न विचारलाय, इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीवर तो विचारून झालेलाच आहे. आणि अमेरिकेच्या न्यू डील पॉलिसी आणि त्याच्या अगोदरच्या औद्योगिक क्रांतीवरती एक प्रश्न विचारला. देशाच्या भूसीमांची पुनर्रचना म्हणजे ज्याला आपण कॉलोनायझेशन आणि डिकॉलोनायझेशनचा पुढचा मुद्दा आहे. कॉलोनायझेशन म्हणजे सुरुवातीच्या 18व्या शतकापासून पूर्ण पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध याच गोष्टींमुळे झाला, कारण वसाहती काहींकडे होत्या आणि काहींकडे नव्हत्या. ज्यांच्याकडे नव्हत्या जर्मनी सारख्यांकडे त्यांना पाहिजे होत्या आणि ज्यांच्याकडे होत्या त्यांना त्या जाऊ द्यायच्या नव्हत्या. या मुद्द्यांवरून दोघं महायुद्ध झाले, म्हणजे पुढे जाऊन ती मोठी झाली. तर मग या वसाहतवाद आणि मुळात या महायुद्धांमध्ये हे जे लढणारे होते ते सगळे वीक झालेत. त्याच्यामुळे मग ज्या कॉलनीवरती ते राज्य करत होते त्या त्या कॉलनीनी संघर्ष करून आपल्याला त्या यांच्या तावडीतनं स्वतःला सोडवून घेतलं. मग तो इतिहास आहे निर्वसाहतवादाचा. एकदा कॉलनी मिळवण्याचा इतिहास म्हणजे वसाहतवाद, वसाहती मिळवण्याचा इतिहास. भारताचं एक्झाम्पल घेतलं तर इंग्रजांनी भारत जिंकला, हा झाला वसाहतवाद, आणि आपण इंग्रजांच्या तावडीतनं स्वतःला मुक्त करून घेतलं, हा झाला निर्वसाहतवाद, डिकॉलनायझेशन. तसं आपल्यासारखे आपण एकटे थोडी स्वतंत्र झालो होतो. जवळपास 100-150च्या आसपास वेगवेगळे लोक जे आहेत ते वेगवेगळे देश जे आहेत ते आपल्यासारखेच आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि एशिया. मग एशियामध्ये आफ्रिका, एशिया आणि लॅटिन अमेरिका या 3 कॉन्टिनेंट्स मध्ये 150च्या आसपास मध्ये देश हे स्वतंत्र झालेत वसाहतवादाच्या चौकटीतनं. 1945च्या दुसऱ्या महायुद्धापासून तर 1955-60 पर्यंतच्या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये 100-150च्या वरती लोक स्वतंत्र झाले. त्यातले आपण एक 47 मध्ये स्वतंत्र झालो. चायना एक कम्युनिस्ट क्रांती चायनाने केली, ती पण 49च्या सुमारास. असो, राजकीय तत्वज्ञान जसं की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी त्यांची रूप आणि त्यांचा समाजावरचा प्रभाव
यांचा समावेश राहील. तर 3 प्रकारच्या गोष्टी आहेत. साम्यवाद, हा साम्यवाद ज्यातनं निघालाय ती बेसिक आयडिया म्हणजे समाजवाद, आणि काउंटर करणारी आयडिया यांच्या विरोधामध्ये उभी राहिलेली आयडिया ती म्हणजे भांडवलशाही किंवा भांडवलवाद. समाजवाद म्हणजे काय? उत्पन्नाची साधनं आणि संपत्ती यांचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन असावं. सगळ्यांना, कोणी गरीब कोणी श्रीमंत नसावा, सगळेजण सारखे असावेत असं मानणारे आयडियल युटोपियन कल्पना म्हणजे समाजवाद, की सर्व समाज हा सारखा असावा. समाजामध्ये कोणी गरीब श्रीमंत असा भेद नसावा. कसं करायचं ते काही समाजवाद सांगत नाही. असं असावं असं समाजवाद सांगतो. करण्याचा जो मार्ग आहे तो म्हणजे त्यातला एक मार्ग आहे जहरी, तो म्हणजे साम्यवाद. ते म्हणतात की त्याच्यात मग ते मार्क्सची क्रांतीच्या संकल्पना आहेत, की कामगारांनी भांडवलदारांच्या विरोधामध्ये क्रांती करावी, त्यांना काढावं आणि आपली सत्ता स्थापन करावी आणि स्वतः रिडिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्थ करावं. पुनर्वाटणी करावी म्हणजे इक्विटेबल डिस्ट्रिब्युशन हे होईल सोसायटीमध्ये. त्यांच्या विरोधामध्ये ज्याने डोकं लावलंय, ज्याने भांडवल लावलंय त्याच्याकडेच पैसा चालत यावा आणि तो कंटिन्यू राहावा असं म्हणणारा भांडवलवाद आहे, की त्यांचं म्हणणं आहे, की जर मग सगळेच जर सारखे असले तर मग असं नसतं. कोणी एखादा हुशार असतो, कोणी कमी हुशार असतो, कोणाचं एखाद्या विषयात डोकं चालतं, कोणाचं चालत नाही. त्या विषयामध्ये कोणी आपल्या बुद्धीने बिझनेस वाढवतो आणि मग तो जर त्याला श्रीमंत होण्याची इच्छा असेल तर काय वाईट आहे? त्याला होऊ दिलं पाहिजे. मग त्याच्या पुढच्या पिढ्यांमध्ये झाला पाहिजे श्रीमंती, आणि एक जण श्रीमंत झाला, तो आपल्या डोक्याने एखादा उद्योग उभा केला तर अनेक लोकांना नोकऱ्या लागतात. मग पैसे रिपर्केट होतात. भांडवलशाहीमुळं विकास हा झिरपत जातो. असा सिद्धांत मांडणारा भांडवलशाही सिद्धांत. आणि यांच्यामधल्या धोके सांगणारा साम्यवाद. आणि मग या आयडिओलॉजींनी सोसायटीवरती आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव टाकलेला आहे. आणि यांचा दोघांमध्ये परस्परांमध्ये लढाई चालली, साम्यवाद आणि भांडवलशाही याच्या दोघं गटांमध्ये, ज्याला आपण कोल्ड वॉर किंवा शीतयुद्ध या नावाने ओळखतो. तो सुद्धा आपल्या सिलेबसचा मेन्शन टॉपिक आहे, सब टॉपिक म्हणून तो आहे. कोल्ड वॉर. तर कोल्ड वॉर यांचं चाललं आणि शेवटी 1990 मध्ये रशियाची जी काही डिसइंटिग्रेशन झालं आणि त्याच्यामुळे रशियाचे तुकडे पडलेत आणि मग सोव्हिएट USSR हे सोव्हिएत रशिया जे होतं ते रशियन फेडरेशन मध्ये कन्वर्ट झालं आणि अनेक देश वेगवेगळे निघाले. आणि साम्यवाद ती लढाई हारला असं म्हटलं गेलं, की आता जग हे एकध्रुवीय झालं. पुन्हा एकदा त्याही कन्सेप्टला ऑब्जेक्शन उचलले गेले, की नंतर मग आताच्या काळामध्ये अनेक नवीन सेंटर ऑफ पॉवर निर्माण झाले. चायना आहे, इंडिया आहे, ब्राझील आहे, जपान आहे. तर मग त्याला आता जग हे बहुध्रुवीय असं आताच्या काळात म्हटलं तर ते IR चा मुद्दा आहे, इंटरनॅशनल रिलेशनचा. पण तुम्हाला लक्षात येईल, की साम्यवादाने सुद्धा भांडवलवादी तत्व स्वीकारली. आता तुम्ही चायना बघितलं, कम्युनिस्ट कंट्री, परंतु त्याच्यामध्ये सेस पॉलिसी अंतर्गत तो प्रचंड औद्योगिकीकरण झालेला कंट्री आहे. हा, म्हणजे औद्योगिकीकरण हे वैशिष्ट्य भांडवलशाहीचं आहे. स्वीकारलं कोणी आहे? साम्यवादी देशाने. याच्या उलट जे भांडवलशाही राष्ट्र आहेत, मग इंग्लंड असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल, फ्रान्सने पंचवार्षिक योजना राबवल्या. पंचवार्षिक योजना राबवणं हे साम्यवादी राष्ट्राचं काम होतं. पंचवार्षिक योजना सोशल सेक्टर करता सुविधा करणं, अमेरिकेने सोशल सेक्टर करता सुविधा केल्या. पब्लिक एक्सपेंडिचर वाढवलं होतं 1930च्या महामंदीनंतर. आणि केन्सच्या पॉलिसी, केन्सचे इकॉनॉमिक्स अवलंबलं गेलं. तर की जेणेकरून खर्च केला पाहिजे, शासनाने खर्च केला पाहिजे. शासनाने खर्च करणं हे कोणाचं काम होतं? साम्यवादाचं काम होतं. म्हणजे दोघांनी आपापले मूळ आयडिओलॉजी वगळता त्या काउंटर रिव्होल्यूशन मधनं दुसऱ्याच्या आयडिओलॉजी मधले तत्व घेतलेत. साम्यवाद्यांनी भांडवलशाहीची तत्व घेतलीत आपल्या आयडिओलॉजी मध्ये आणि भांडवलशाहीवाल्यांनी साम्यवादांची तत्व घेतलीत. याला फ्रान्सिस्को फुकुयामाने एंड ऑफ आयडिओलॉजी म्हटलेलं आहे, की अशी कुठली आयडिओलॉजी नसते. दोघं आयडिओलॉजींनी एकमेकांची टक्कर घेऊन त्यांचा अंत झालेला आहे, ज्याला एंड ऑफ हिस्ट्री पण पुढे येतं. तर ते अशा गोष्टी यातनं अपेक्षित आहे, की ज्याची स्वरूप आणि त्यांचा समाजावरचा प्रभाव आणि याचा समावेश राहील. म्हणजे मग हे तुम्हाला समजून घ्यायचे की आहे काय आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला पुढे करायचं. तर हे झाला इतिहासाचा अभ्यासक्रम. हं. इतिहासाच्या अभ्यासक्रमानंतर आपण आता पुढे जाऊयात आणि भारतीय समाजाचा अभ्यासक्रम आपण बघूयात. 3 गोष्टी आपल्याला आहेत GS1 मध्ये. इतिहास आहे, भारतीय समाज आहे आणि भारत आणि जगाचा भूगोल आहे. तर आपण ते पाहूया. ठीक आहे. याच्यामध्ये काही डाऊट नसावा. तुम्हाला काही असेल तर तुम्ही नंतर कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. आता लाईव्हला जे असतील ते, किंवा नंतर पण तुम्ही कमेंट्समध्ये काही प्रश्न टाकलेत तर ते पाहून मी त्याची उत्तरं नंतर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आता
दुसरा त्याचा टॉपिक जो आहे तो म्हणजे समाज, भारतीय समाज, ज्याला आपण इंडियन सोसायटी म्हणून आपण ओळखतो. ऍक्च्युली UPSC ला जो काही इंडियन सोसायटीचा टॉपिक आहे तो विभागला गेलेला आहे थोडा. म्हणजे सोसायटीचा मुख्य टॉपिक हा GS1 मध्ये आहे आणि याच्याशीच रिलेटेड असणारा जो दुसरा टॉपिक आहे तो GS2 ला सोशल जस्टिस, सामाजिक न्याय या नावाने GS2 मध्ये आहे. मग ते प्रश्न विचारताना तसे ते म्हणजे ते त्याचा अभ्यास एकत्रित केला तर जरा सोयीचा पडतो आपल्याला. परंतु इथे पण सोसायटीचा जो टॉपिक आहे GS1 मधला हा दिसताना तुम्हाला जरी स्मॉल साईज दिसत असला तरी त्याच्यावरती प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये येतात. म्हणजे गेल्या काही वर्षांपासून 80 ते 90 मार्क्स हे तुम्हाला सोसायटीच्या टॉपिक वरती येतात आणि 75-80 मार्क्स हे तुम्हाला याच्यावरती येतात. इतिहास आणि भूगोलावरती. म्हणजे इतिहास आणि भूगोलाला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपेक्षा जास्त मार्क हे त्याच्यापेक्षा कमी वेटेज असणाऱ्या सोसायटीच्या टॉपिक वरती आहे. याचा अर्थ ते प्रॉफिट लॉसचं जे काही आपलं कॅल्क्युलेशन आहे त्यानुसार याचा अभ्यास हा जास्त फायदेशीर आहे इंडियन सोसायटीचा. एकाच सोर्स मधनं होऊ शकणार आहे. हा टॉपिक जो आहे तो थोडा करंट रिलेटेड असणार आहे. करंट रिलेटेड म्हणजे याला काही चालू घडामोडीचे उदाहरणं नाही द्यायचे. तुम्ही वाचत असताना जे जे काही ट्रेंड्स वाचायला तुम्हाला मिळतील वर्तमानपत्रात, एखाद दिवशी आर्टिकल लिहिलं कोणी की मुलं जास्त मोबाईल खेळतायत, त्यांचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय, त्यांचा स्क्रीन टाइम वाढत चाललाय, पालक चिंतेत आहे समाजामध्ये. दुसरं एखादं आर्टिकल वाचलं, वृद्धाश्रमांची संख्या वाढते, समाजाचे गणित बदलत चाललेत आणि समाजामध्ये आता एकल फॅमिली सिस्टीम वाढते. तिसरं एखादं आर्टिकल तुम्ही वाचलं की घटस्फोटांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि लग्न संस्था ही धोक्यात आलेली आहे. या पद्धतीने तिसरं एक आर्टिकल वाचलं. अजून काही नवीन एखादी कन्सेप्ट वाचली की जी समाजाचं सामाजिक जी काही मूल्य आहेत राहण्याची, एखादं जाती व्यवस्थेवरचं डिटेलिंग करणारं आर्टिकल असेल, एखादं धर्म, दोन धर्मांमधल्या परस्पर तणावाच्या संदर्भातलं भाष्य करणारं आर्टिकल असेल. जे काही तुम्हाला वाचायला मिळेल ते तुमचा याचा अभ्यास आहे. त्याच्यावर आधारित एक जनरलिस्ट क्वेश्चन असे विचारला. आता किती साधा प्रश्न आहे की मोबाईलांपासून विद्यार्थ्यांना मोबाईल्सपासून लांब ठेवणे एक मोठी गंभीर समस्या बनली आहे आणि पालक त्या समस्येपासून जोजतायत. ठीक आहे. तर आपण डिस्कशन मध्ये हिस्ट्रीच्या डिस्कशन पर्यंत आलो होतो जेव्हा थोडं तांत्रिक अडचण आली इंटरनेटची. आता आपण तिथून पुढचं भारतीय समाजापासूनच डिस्कशन परत एकदा सुरू करूया. हा, तर अभ्यासक्रम भारतीय समाजामध्ये आपल्याला कुठले कुठले घटक आहेत ते आपण पाहतोय. इंडियन सोसायटी, भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता. हा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन सोसायटी आणि डायव्हर्सिटी इन इंडिया असे दोन घटक त्याच्यामध्ये आहे. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन सोसायटीमध्ये मग बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे वर्ण आहे, जाती आहे, धर्म आहे, विविध प्रकारच्या महिलांची कंडिशन आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये येतात. आणि डायव्हर्सिटीमध्ये मग आपल्याकडे भाषिक विविधता आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे परंपरांची विविधता आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे विविध जाती प्रथांची विविधता आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे डायव्हर्सिटी याच्यामध्ये खानपानापासून तर राहणसहानपासून तर भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विविधता आढळते. तर त्या संदर्भातले प्रश्न हे तयार केले जातात जे आपल्याला PYQ वरनं लक्षात येतील. महिला आणि महिलांच्या संघटनांची भूमिका. आता जर आपलं चिपको आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये, यात महिला चळवळीचा मोठा वाटा होता. तो प्रश्न असा क्लब करून विचारला की महिला चळवळी आणि स्वातंत्र्योत्तर भारत याच्यावर एकत्रितपणे एक पर्यावरणावरती असलेला प्रश्न. लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे. आता हे लोकसंख्येचा मुद्दा, दारिद्र्याचा मुद्दा आणि नागरीकरणाचा मुद्दा, हे तिघ मुद्दे परस्परांशी संबंधित आहे. लोकसंख्येची जास्त वाढ होणे याच्यामुळे मग याच्यामुळे नागरीकरणाशी संबंधित सोयी सुविधा पुरवायला आपल्याला शासनाला अडचणी येतात आणि त्याच्याशी संबंधित मग दारिद्र्य पण लोकसंख्येमुळे वाढतं. त्यामुळे आपला GDP किती मोठा असला तरी आपलं पर कॅपिटा इन्कम ज्याला आपण म्हणतो, प्रति व्यक्ती उत्पन्न, ते आपलं कमी दिसतं कारण आपली लोकसंख्या जास्त आहे. मग ती लोकसंख्या जास्त असल्यामुळे विकासाचे प्रश्न निर्माण होतात आणि दरवर्षी नागरीकरणाशी संबंधित समस्या आणि त्यावरील उपाययोजना याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारला जातो. कारण की तो नागरीकरण जे ती आताच्या काळातली ज्वलंत समस्या आहे आणि त्या ज्वलंत समस्येशी संबंधित त्याचं काय करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे दरवर्षी त्याच्याशी रिलेटेड प्रश्न कुठला ना कुठला हा विचारला जातो. कारण नागरीकरणामध्ये लोकसंख्या वाढ असली तर मग बकाल वस्त्या, त्यांना पाणी पुरवठ्याची व्यवस्था, त्याच्यानंतर वेस्ट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रश्न, वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी पुरवणे, इलेक्ट्रिसिटी पुरवणे, पिण्याचं पाणी पुरवणे, रस्ते तयार करून देणे, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो. जागेचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. हा, तर त्याच्यामुळे तो एक आहे.
त्याच्यावरती प्रश्न दरवर्षी विचारले जातात. त्याच्यानंतर हे आपण डिस्कस केलं होतं, परंतु ते लाईट गेल्यामुळे जागतिकीकरणाच्या भारतीय समाजावरती होणारे परिणाम. तर जवळपास असे बरेच घटक आहेत ज्यांचा जागतिकीकरणाचा भारतीय समाजाच्या विविध उपघटकांवर होणारा परिणाम आपल्याला तो पाहायचा आहे. मग जागतिकीकरणाचं सोसायटी मधल्या महिलांवरती, वृद्धांवरती, बालकांवरती, बाकीच्या समाजांवरती, एज्युकेशन वरती, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेडिशन्स वरती कोणत्या कोणत्या पद्धतीने परिणाम झालेला. ग्लोबलायझेशनमुळे आपली जी काही विवाह संस्था, त्याच्यानंतर कुटुंब संस्था, त्याच्यानंतर आपल्या कडच्या एकल कुटुंब, बहुकुटुंब अशा बऱ्याचशा गोष्टींवरती जागतिकीकरणाचे परिणाम झाले. तर इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन ऑन द सोसायटी याच्यावरती पण दरवर्षी एखादा प्रश्न असतो, कारण त्याचे सब टॉपिक्स खूप सारे आहेत. हा, तर तो आपल्याला एकदा एकदा आपल्याला लक्षात आलं की कशामुळे काय परिणाम होतो ना आता काय बदलतंय, तर ते तुम्हाला लिहिता येतं. सामाजिक सबलीकरण, त्याच्यानंतर जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता याच्यावरती पण आपल्याला प्रश्न येतात. जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता हे आपल्याला ऑलवेज हॉट टॉपिक म्हणून कन्सिडर केलं जातं. सेक्युलरिझम टिकणे, धर्मनिरपेक्षता टिकणे ही सुद्धा एक आजचा आव्हानात्मक बाब आहे. प्रत्येकाला एक वेगवेगळ्या प्रकारची आयडेंटिटी असते, ज्याला आपण स्वतः जाणीवेचा प्रश्न म्हणतो. आपल्याला आयडेंटिटी क्रायसिस नावाचा एक मुद्दा आहे, जो आता प्रत्येकाला तयार झालेला आहे जवळपास. आयडेंटिटी क्रायसिस म्हणजे जेनझीचं जग आलेलं आहे, तर मिलेनियल्सला अडचण निर्माण झाली की आपण या जगाशी कोपअप करतोय. हा, मग तणावाचे मुद्दे त्यात तयार होतात. मग तुम्ही बघत असाल की जेनझीनी सय्यारा मूवी आल्यानंतर जो काही बिहेवियर केलं, त्याच्यावरती त्याच्या आधीच्या पिढीवाली मंडळी टीका करणार की एवढं कुठं असतं का. मग त्याच्यावर जेनझींचं म्हणणं असतं की आम्ही प्रत्येक गोष्टीला इमोशनल, आमचा क्वेश्चन चांगला आहे, आम्ही प्रत्येक गोष्ट, जी गोष्ट तुम्ही दाबून ठेवते आम्ही ती बोलतोय. हा, मग ते प्रत्येकाची आपापली बाजू आहे. हा, याच्यामुळे काय होते, त्याच्या आधीच्या पिढ्यांमधली जी जुने जाणती मंडळी आहेत त्यांच्यासाठी तर व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम या सगळ्या गोष्टी आत्ता आत्ता आल्या आहेत. ते त्याच्याशी कोपअप करण्यामध्ये झगडतायत. हा, प्रत्येकाला या समाजामध्ये माझं असणारं स्थान काय, याचा जो काही प्रश्न पडतो त्याला आयडेंटिटी क्रायसिस म्हणतात. आणि मग त्याच्यामधनं वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होतात की मग प्रत्येकाला आपल्याला मग विविध आयडेंटिटी एका माणसाला असतात. कधी मग आपण जेव्हा मुस्लिमासमोर उभं राहिलं त्यावेळेला आपण हिंदू असतो. मग आपण जेव्हा दुसऱ्या राज्यातल्या माणसासमोर उभं राहिलं तर आपण हिंदू असून सुद्धा महाराष्ट्रीयन असतो. महाराष्ट्रामध्ये पण आपण दुसऱ्या भागातल्या व्यक्तीसमोर उभं राहिलं, समजा आपण विदर्भाचे असू तर आपण पश्चिम महाराष्ट्रवाल्यांसमोर विदर्भीय असतो, विदर्भवाल्यांसमोर पश्चिम महाराष्ट्रीयन असतो, बाकी खानदेशी असतो. असं वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे असतात. इवन 4 जिल्ह्यांचे लोक जमल्यानंतर पण त्या त्या जिल्ह्यातले लोक आपापल्या जिल्ह्यावाल्या व्यक्तींसोबत असतात. त्यात पण पुरुष महिला हा एक फरक आहे. म्हणजे विविध प्रकारची आयडेंटिटी आपण घेऊन जातो. त्यात पण जातीचा प्रश्न असतो की तू कुठल्या जातीचा, मी कुठल्या जातीचा. आणि या सगळ्या गडबडींमध्ये हे तर ऑलरेडीचे प्रश्न आपल्याकडे होतेच, त्यात तंत्रज्ञान जेवढं झपाट्याने बदलतंय त्यापुढे मग प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अस्तित्व म्हणजे काय, जगणं मरणं असं नाही. मी ह्या बदलणाऱ्या जगामध्ये नेमकं माझं स्थान काय, नेमकं मी कुठे आहे. बरं, जे बदलतंय ते मी आज शिकतोय ते तरी राहणार आहे का. मी काल फेसबुक, इन्स्टा शिकायला गेलं तर आज एआय येऊन गेलं, चॅट जीपीटी आलं, चॅट जीपीटी शिकायला गेलं तर एआय आलं, एआय शिकायला जाऊ तर अजून पुढे काय येणार आहे माहित नाही. म्हणजे दरवेळेला ते ज्याला आपण रेड क्वीन थेरम सारखं म्हणतो इव्होल्युशन मधल्या, की एक व्यक्ती पळतच असतो फक्त आहे तिथे राहण्याकरता. मग आपण तुफान वेगाने पळत चाललोय फक्त आहे त्या ठिकाणी स्टेबल राहण्याकरता आणि त्याचा फोमो न होण्याकरता, फिअर ऑफ मिसिंग आउट न होण्याकरता. तर मग असे वेगवेगळे क्रायसिस तयार होतात. मग त्या क्रायसिस मधनं जे सांगू शकतो त्याच्याऐवजी वेगळ्या तणावाचे मुद्दे निर्माण होतात, जे की आधीपासून पण होते पण आता ते जरा जास्त प्रखरतेने पुढे येत आहेत. जातीयवाद, टेक्नॉलॉजीने जातीयवाद जायला पाहिजे होता पण नाही जाते, तो अधिक प्रखर होतो. पण आपापल्या जातीचे ग्रुप्स बनवले जातात, आपापल्या जातीचं महिमा मंडन केलं जातं, दुसऱ्या जातीचं खंडन केलं जातं, अशा गोष्टी होतात. प्रांतवाद आहेत, आपापल्या भागातली मंडळी त्याच्यावर आधारित पक्ष पण निर्मिती आहे. मग ते आपआपल्या भागातल्या लोकांच्या विकासाकरता विचार करणार. मग साहजिक ते आपला भाग आला म्हटल्यावरती दुसऱ्या कोणाला तरी विरोध आला, आपलं कौतुक म्हणजे दुसऱ्याचा काहीतरी विरोध, अशा अँगलने ते होतंय. धर्मनिरपेक्षतेला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालाय, कारण की विविध धर्माचे आपण वरती डायव्हर्सिटी म्हणतो, तर ते डायव्हर्सिटी ऍक्सेप्ट करायची याचा अर्थ वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या परंपरा आणि वेगवेगळे विचार हे सगळे ऍक्सेप्ट करावे लागतील. पण ते जर नाही ऍक्सेप्ट झाले तर मग ह्या महत्वाच्या गोष्टीला तडा निर्माण होतो. इव्हन आत्ताच तुम्ही आता गेले 2-4 दिवस पाहिलं तर हिंदू राष्ट्र
निर्माण करण्याकरता बागेश्वर धाम नावाच्या जे काही स्वयंघोषित बाबा आहेत त्यांची सनातन यात्रा चाललेली. आता हिंदू राष्ट्र घोषित करणे याचा अर्थ एका धर्माचं राष्ट्र घोषित करणे. आणि मग एका धर्माचं राष्ट्र घोषित करायचं असेल मग बाकी धर्मांचं स्थान काय, मग त्याचं स्टेटस काय असणार, मग एका धर्माचं राष्ट्र घोषित केल्यानंतर त्याचं काय असेल कारभार, त्याची काय योजना असणार आहे, या सगळ्या गोष्टींची उत्तर नसतात. परंतु याच्याने काय होतं की एक धर्म एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झाल्यावरती मग दुसराही धर्म आपल्याला स्वतःला कॉन्सन्ट्रेट करतो. मग त्याच्यातनं फिअर ऑफ अलिएनेशन निर्माण होतात. मग या सगळ्या गोष्टी ज्या काही समाजामध्ये घडतात त्याच्यावर आधारित आपल्याला जे प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरं आपल्याला नीट पद्धतीने देता आली पाहिजे की काय आव्हानं तयार झालेली आहेत, काय समस्या आहेत आणि त्यांच्यावरची काय भविष्यातली उत्तरं आपण त्यांच्या पुढे प्रेझेंट करू शकतो की काय करायला पाहिजे आणि वे फॉरवर्ड आपला काय असायला पाहिजे. या अँगलने भारतीय समाजाचा प्रश्न आहे. तसं बघायला गेलं तर तो सोपा टॉपिक आहे, कारण तुम्ही तो एकदा समजून घेतला, एकदा तुम्हाला समजलं की काय चालू आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रश्नांमध्ये उत्तरं येत राहिली चांगल्या शब्दांमध्ये की तो आता या समस्या बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहेत. परंतु परीक्षेला आवश्यक असणाऱ्या एका संघ लोकसेवा आयोगाची राज्य लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या अधिकारी बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी ती कुठल्या शब्दात मांडणं गरजेचं आहे, ते शब्दरचना आणि त्या पद्धतीचा टेक्स्ट आपण पाहूयात. म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला पुढे उत्तर रचना करायला सोयीस्कर करेल. तर तो फरक फक्त आपल्याला गॅप फिल्ड करायचा सोसायटीच्या बाबतीमध्ये. हिस्ट्री तसा वाचायचा, सोसायटीचं तुम्हाला नीट तयारी करायची उत्तरांच्या फर्निशिंगची. त्याच्यानंतर बघणार आपण जगाचा भूगोल, जगाचा प्राकृतिक भूगोल आणि त्याची ठळक वैशिष्ट्य. याच्यामध्ये जगाचा प्राकृतिक भूगोल म्हणजे फिजिकल जिओग्राफी ऑफ इंडिया हा आपण प्रिलिम्सला पण वाचत असतो, युपीएससीच्या प्रिलिमला, एमपीएससीच्या प्रिलिमला जगाचा प्राकृतिक भूगोल आपण वाचत असतो. जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा हे 3 प्रकारचे प्राकृतिक भूगोल आपण वाचतो. आणि त्याच्यामध्ये जगाचा प्राकृतिक भूगोल म्हणजे ज्याला आपण जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटॉलॉजी आणि ओशनोग्राफी अशा 3 भागामध्ये विभागतो, ज्याच्यामध्ये ते आपल्याला आहे. जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचं वितरण स्पेसिफिकली दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड. जे आपण प्रश्न बघू त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की याच्यावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात. की समजा आता ऊस आहे तर ऊसाचं डिस्ट्रीब्युशन काय आहे, कोळसा आहे कोळसाचं डिस्ट्रीब्युशन कुठे आहे, जगातले काही प्रमुख साधन सामग्री आहे तर मग आता समजा लिथियम आहे, लिथियमचं डिस्ट्रीब्युशन काय आहे, खनिज तेल आहे त्याच्यामध्ये आपला काय रोल आहे दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंडामध्ये, त्याचं डिस्ट्रीब्युशन काय आहे, तर साधन सामग्रीचं वितरण, त्याचे होणारे मग परिणाम, अशावरती प्रश्न येतो. त्याच्यानंतर जगातल्या विविध भागांमध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक जे काही औद्योगिक सेवा आहे त्यांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक. म्हणजे आता भारतामध्ये सर्व्हिस सेक्टर जास्त आहे का, कारण भारतामध्ये एज्युकेशन पण चांगलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन आहे, त्याच्यामुळे सर्व्हिस सेक्टर हा भारतात डेव्हलप झालाय. चायनामध्ये त्यांच्याकडे रॉ मटेरियल जास्त आहे, त्याच्यावर प्रोसेस करणाऱ्या गोष्टींमध्ये त्यांनी जास्त इन्व्हेस्ट केला म्हणून त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जास्त आहे. त्याच्यानंतर पंचम क्षेत्रामधले म्हणजे ज्याला आपण इंटेलेक्च्युअल क्षेत्रामधले जे काही ऍप्स वगैरे तयार करण्यापासून तर आपण ज्या गोष्टी म्हणतो तर त्या सगळ्या अमेरिकेसारख्या ठिकाणी जास्त आहे, कारण त्या प्रकारचं मनुष्यबळ तिकडे आहे. मग त्याला जबाबदार असणाऱ्या घटकांवरती पण आपल्याला डिस्कस करायचं आहे की काही ठिकाणी शेती जास्त असेल तर त्या ठिकाणी शेतीशी रिलेटेड संबंधित गोष्टी तयार होतील, काही ठिकाणी दूध दुभत जास्त असेल तर ते त्याला कारणीभूत घटक आणि मग त्याच्यावर आधारित असणारे उद्योग, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीय क्षेत्रातले, तर त्याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला येणार आहे. त्याच्यानंतर हा आहे जिओफिजिकल फिनॉमिना, की अशा महत्वाच्या ज्या काही, तो तर प्राकृतिक भूगोल झाला. आता याच्यामध्ये घटना, विविध घटना ज्याच्यामध्ये भूकंप, ज्वालामुखी आणि सुनामी ह्या 3 महत्वाच्या घटना आहेत. आणि इव्हन हे इतकं प्रेडिक्टेड हा टॉपिक आहे की आत्ताच्या मेन्सला सुद्धा हा असाचा असा प्रश्न विचारलाय, सुनामी काय असते, सुनामीच्या संदर्भातल्या बाबी त्याच्यावरती रिलेटेड तो प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे काय की तुम्हाला लक्षात येईल की भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, चक्रीवादळ 4 प्रकारचे प्रश्न आपल्याला तयार करायचे. 4चे 2-2 टॉपिक करून 8 होतील, पण ते जिओफिजिकल फिनॉमिनन तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच्यावर आधारित हा एक स्टँडर्ड प्रश्न आहे की जो तुम्ही 4-5 प्रश्न तयार करून त्याची उत्तरं तयार करून त्याची तयारी आपली होते. भूकंप काय असतो, भूकंपाचे प्रकार काय, कुठल्या वेव्हज असतात, कुठे कुठे होतं भूकंपाचं, पॅसिफिक रिंग ऑफ फायर काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायच्या. सुनामी काय आहे, कशी तयार होते, काय तयार होते, काही अजून त्याच्यामध्ये काही घटक असतील तर ते. ज्वालामुखी, किती किती प्रकारचे ज्वालामुखी असतात, अंतर्गत काय असतो काय नसतो, लावा कशाला म्हणतात, बाकी कशाला म्हणतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये येतात. चक्रीवादळाचे काय प्रकार असतात, हे सगळं आपल्याला पाहिजे. म्हणजे याच्यात जास्त प्रश्न नाही, 5-7-10 प्रश्न बेसिकली बनू शकतात, त्याच्या बाहेर ते जाणारच नाही.
मग जिओफिजिकल फिनॉमिना. त्याच्यानंतर आहे भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचं स्थान. मग याच्यावरती पण आधारित प्रश्न येतात. याच्यावर आधारित आपण प्रश्न बघू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की भौगोलिक वैशिष्ट्य आणि त्यांच्या स्थानावरती कुठला प्रश्न येतो. त्याच्यानंतर महत्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये जलाशय, हिमनग, वनस्पती आणि प्राणी, फ्लोरा अँड फौना. हा, त्यांच्यातले बदल आणि त्या बदलांचा होणारा परिणाम. मग या ठिकाणी थोडस पर्यावरणीय टॉपिक थोडासा तो येतो की पर्यावरणाचं संतुलन, भौगोलिक पर्यावरणाचं संतुलन जे काही बदललं मग त्याचा होणारा परिणाम, त्या संदर्भातला एका दुसरा प्रश्न येतो. आणि यावर्षी जे 100 मार्क्स आले त्यातले जे एक्स्ट्राचे 2-3 प्रश्न आहेत की जे 70-80 मार्क यायला पाहिजे पण 10 मार्क 15 मार्काचे मिळून जे काही प्रश्न आहेत, 2 प्रश्न 3 प्रश्न, ते सगळे हे याच्याशी रिलेटेड आलेले, त्याच्यामुळे तो वेटेज त्याचं वाढलेलं आहे. ठीक आहे. आता आपण संदर्भ ग्रंथ, हा झाला सिलेबस. आता आपण संदर्भ ग्रंथ डिस्कस करूया. संदर्भ ग्रंथांमध्ये सर्वात महत्वाचा पहिले संदर्भ ग्रंथ या नवीन पॅटर्न मध्ये असणार आहे तो म्हणजे एनसीआरटी. एनसीआरटी हे बेसिकली प्रत्येक टॉपिकला आहेत, छोटे आहेत, पटकन होऊ शकतात आणि त्याच्यावर आधारितच बेसिक्स तुमचं पक्क होतं आणि बेसिक्सवर आधारितच सुरुवातीच्या प्रश्नपत्रिका असतील असं मला वाटतं. आणि इव्हन युपीएससीच्या पण सुरुवातीच्या प्रश्नपत्रिका या त्याच्यावरच होत्या. इव्हन तुम्ही पाहाल की मागच्या वर्षी हिस्ट्रीला जो प्रश्न विचारला होता तो जॉग्राफिकल फॅक्टर्स वरती विचारला होता. म्हणजे ओल्ड एनसीआरटी मधलं जे पहिलं चॅप्टर आहे की जे जॉग्राफी, भारताची जॉग्राफी काय आहे की ज्याच्यावर आधारित इतिहास पुढे बनतो. की काही ठिकाणी सह्याद्री आहे म्हणून आपल्याकडे शिवाजी महाराज आहेत, अरवली आहे म्हणून महाराणा प्रताप आहेत. म्हणजे जॉग्राफी सुद्धा माणसाला इतिहास घडवण्याला प्रेरित करते किंवा त्याला कारणीभूत असते. मग गनिमी आपल्याकडे सह्याद्री नसतं तर गनिमी कावा झाला कसा असता, हाही प्रश्न निर्माण होतो. अरवली नसता तर तिकडे पण गनिमी कावा कसा झाला असता, हाही एक प्रश्न निर्माण होतो. मग अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की तर मग तो जो प्रश्न विचारला होता भूगोलाच्या अँगलने विचारला होता. पण प्रत्येक जण इतिहासाची एनसीआरटी वाचताना पहिले 1-2 चॅप्टर सोर्सेसचं चॅप्टर, जॉग्राफिकल फॅक्टरचं चॅप्टर वगळून प्री हिस्टॉरिक एरापासून सुरुवात करतो वाचायला. आणि नेमकं त्या एका चॅप्टर वरती आधारित प्रश्न विचारला, पण बेसिकली विचारला त्या एनसीआरटी वरतीच. हा, म्हणजे एनसीआरटी हा आपल्याला आधीचा बेस म्हणून आपण कन्सिडर करतो. तर त्याचं प्लॅनिंग मी तयार केलेलं आहे. त्याच्यातला आपण फक्त आता एनसीआरटी तसे 5 प्रकारच्या एनसीआरटी वाचाव्या लागतात 5 विषयांच्या. पण आपल्याला जे 3 विषय आहेत, हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोसायटी, त्या तिघांचंच प्लॅनिंग मी या ठिकाणी दिलेलं आहे. हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये तशा अनेक एनसीआरटी आहेत. आपल्याला या एनसीआरटी आपण प्रिलिमला पण वाचत असतो. मी त्याच्या पेजेस वाईज, हे चॅप्टर्स आहेत, इतके चॅप्टर आहेत आणि त्या प्रत्येकाला इतके पेजेस आहेत. तुम्ही दिवसाला याच्यासाठी दिलेले ते प्लॅनिंग मध्ये, कारण तुम्ही दिवसाला किती पेजेस वाचतात त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपण हे किती दिवसांमध्ये संपवू शकतो. त्यातलं आवर पास्ट च्या ज्या काही आहेत, आवर पास्ट 1 जी आहे ती अँशियंटची आहे, म्हणजे प्राचीन भारतावरती आहे. 2 जी आहे ती मिडिएवलची एनसीआरटी आहे आणि 1 आणि 2 जी आहे ती मॉडर्नची एनसीआरटी. हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मॉडर्न इंडियामध्ये पण 2 एनसीआरटी आहेत, 1 आणि 2. आवर पास्ट पार्ट 3 1 आणि 2. मग यातला एक जी आहे ती मॉडर्न इंडिया आहे आणि एक जी आहे ती फ्रीडम स्ट्रगल वरती आहे. हा, त्याच्यानंतर थीम्स इन इंडियन हिस्ट्री आहे, याच्यामध्ये वेगवेगळे थीम्स डिस्कस केलेले आहेत. त्याच्यातला 1 जी आहे ती अँशियंट वर आहे, 2 जी आहे ती मिडिवल वर आहे आणि 3 जी आहे ती मॉडर्न इंडियावरती आहे. मग त्याच्या पेजेसवरनं तुम्ही तुमचं नियोजन करू शकता. त्याच्यानंतर ही जी एनसीआरटी ती आपल्याला आर्ट अँड कल्चर करता कामाची, इंट्रोडक्शन टू फाईन आर्ट 1. कारण आता 2 पण एक आलेली की ज्याच्यामध्ये पेंटिंग, डान्स वगैरे याच्यावर आधारित ती आहे. ही कोर आपल्या इतिहासावरती असणार, आर्किटेक्चर, आर्ट, स्कल्पचर याच्यावर आधारित असणारी इंट्रोडक्शन टू फाईन आर्टची एनसीआरटी 1. आणि 2 जी आहे ती पेंटिंग वगैरेवर आधारित आहे, तर त्यामुळे 2 पण आपल्याला करावी लागेल. तर ही त्यातल्या त्यात अतिमहत्वाची इंट्रोडक्शन टू फाईन आर्ट्स 1, 130 पेजेसची. त्याच्यानंतर इंडिया अँड कंटेम्पररी वर्ल्ड, इंडिया अँड कंटेम्पररी वर्ल्ड याच्यामध्ये तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्रीचा पण पार्ट हा तुम्हाला बऱ्यापैकी कव्हर होईल की भारतामध्ये काय चाललं होतं आणि तेव्हा जगात पण काय चाललं होतं. दोघं गोष्टी तुम्हाला स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेला जग कुठं होतं, आपल्याकडे काय चाललं होतं, या पद्धतीने त्या 2 तयार केल्या. याच्यावर आधारित एक थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री नावाची एक सेपरेटच एनसीआरटी आहे. आणि स्वातंत्र्योत्तर भारतावरील पॉलिटिक्स सिन्स इंडिपेंडन्स, जी पॉलिटिची एनसीआरटी पण ती आपल्याला आफ्टर इंडिपेंडन्स करता कामात पडते. ती पॉलिटिक्स सिन्स इंडिपेंडन्स नावाची एनसीआरटी आहे. आणि दुसरी एनसीआरटी आहे कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स, वर्ल्ड पॉलिटिक्स. आता या पॉलिटीच्या एनसीआरटी जरी असल्या तरी त्या याच्यातनं जगाचा इतिहास कव्हर होतो
आणि यातनं आपला स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास हा कव्हर होतो, जो सिलेबस मेन्शन. त्यानंतर हिस्ट्रीला काही ओल्ड एनसीआरटी आहेत, मग आयदर तुम्ही न्यू करू शकता किंवा ओल्ड करू शकतात. ओल्ड एनसीआरटी केल्यानंतर तर प्रश्न राहत नाही. एन्शियंट इंडिया आर एस शर्मा, ओल्ड एनसीआरटी, याच्यात तुमचं कल्चर पण कव्हर होईल, आर्ट अँड कल्चर. मिडिवल इंडिया सतीश चंद्रा, याच्यात सुद्धा तुमचं आर्ट अँड कल्चर कव्हर होईल. एन्शियंट आणि मिडिवल हे प्री करता पण आपण वाचत असतो. मॉडर्न इंडिया बिपिन चंद्रा, आणि स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन अर्जुन देव. अर्जुन देव यांची आहे ती वर्ल्ड हिस्ट्री तुम्हाला कव्हर करते. स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन 1 and 2 असे 2 पार्ट आहेत, ते दोघं एकत्रितपणे एक असलेले आहे आपण. तर ती 223 पेजेसची. मग जगाच्या इतिहासाकरता त्याच्यातले जे चॅप्टर आहे ते तुम्हाला सिलेबस मेन्शन टॉपिक हे तुम्हाला दिसतील, की स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन अर्जुन देव यांची. ते झालं हिस्ट्रीच्या टॉपिक करताच्या एनसीआरटी. नंतर आहे जॉग्राफीच्या एनसीआरटी. टोटल तुम्हाला मग पेजेस पण दिलेले आहेत. अर्थ अवर हॅबिटॅट, अवर एन्व्हायरमेंट, रिसोर्स अँड डेव्हलपमेंट, कंटेम्पररी इंडिया 1, कंटेम्पररी इंडिया 2, ह्या ज्या 4 आहेत, ह्या 4 एनसीआरटी, या 5 ज्या एनसीआरटी आहेत सुरुवातीच्या, या तुमचं बेस तयार करणाऱ्या एनसीआरटी आहेत. आयदर तुम्ही या सगळ्या करू शकतात, किंवा वेळ कमी असला तर तुम्ही 4 एनसीआरटी ज्या 11वी आणि 12वीच्या, 11वीच्या 2 आणि 12वीच्या 2 अशा 4 ज्या आहेत त्या करू शकतात. त्या कुठल्या आहेत? फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी आणि फिजिकल एन्व्हायरमेंट, हे इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट आहे. म्हणजे याच्यामध्ये या 2 एनसीआरटी मध्ये फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी मध्ये तुमचं जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटॉलॉजी, ओशनोग्राफी कव्हर होतं, आणि इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट मध्ये भारताचा प्राकृतिक भूगोल तुमचा कव्हर होतो. म्हणजे भारत आणि जग दोघं प्राकृतिक पद्धतीने कव्हर होतात. आणि फंडामेंटल्स ऑफ ह्युमन जॉग्राफी आणि पीपल इकॉनॉमी, इंडिया पीपल इकॉनॉमी, या 2 मध्ये तुमचे जे अदर फॅक्टर जे आपण डिस्कस केले, लोकेशन फॅक्टर्स, प्रायमरी, टर्शरी, सेकंडरी, ते ह्युमन जॉग्राफी मध्ये कव्हर होतात, ज्यामध्ये लोकसंख्या, स्थलांतर, या सगळे विषय तुम्हाला त्याच्यामध्ये कव्हर होतं. इकॉनॉमी कशी रोटेट होते सगळे. मग त्यामुळे एक तर तुम्ही ह्या 4 करू शकतात, कमी वेळ असेल तर. या 4 ज्या आहेत तुमच्या, तुम्हाला याच्यावर लक्षात येईल, 400 आणि ते 100 असे 500 पेजेस मध्ये तुमचं काम ते होऊ शकतं, की ज्याच्यावरती तुम्ही जॉग्राफीचं चांगल्या पद्धतीने डील करू शकाल, मेन्सचे पण प्रश्न. आणि प्लस ते तुम्हाला प्रिलिमला पण पुढच्या कामात पडतील, तर तो एक वेगळा ऍडेड बेनिफिट आहे. त्याच्यानंतर सोशलॉजी करता 4 एनसीआरटी या क्लिअर कट सोसायटीच्या एनसीआरटी आहेत, त्यामुळे याच्यावर आधारित केलं तर काम होतं. इंग्लिश पण मराठीमध्ये तुम्हाला मराठी संदर्भ ग्रंथ खाली आपण डिस्कस करू. सध्या तसे कमी आहेत, त्यामुळे क्लास नोट्स वरती आपल्याला डिपेंड राहावं लागेल. मग त्या क्लास नोट्स आपण देऊ जेव्हा आपलं सोसायटी सुरू होईल तेव्हा. तर त्याच्यानंतर सोशलॉजीच्या 547 पेजेस हे 4 एनसीआरटी आहेत. भारतीय समाज म्हणजे इंडियन सोसायटी, त्याच्यानंतर सोशोलॉजी म्हणजे समाजशास्त्र नावाची एनसीआरटी आहे. अंडरस्टँडिंग द सोसायटी, समाज का बोध नावाची एनसीआरटी आहे. आणि सोशल चेंज इन इंडिया नावाची एनसीआरटी. अशा त्या 4ही मिळून पण तुम्हाला लक्षात येईल की 150, 300, 350, 200, 500 आणि 550च्या आसपास पेजेस मध्ये तुमच्या या 547 पेजेस मध्ये तुमच्या एनसीआरटी एवढं काम तुमचं होतं. म्हणजे ते दुसरं 500 पेजेस मध्ये जॉग्राफीचे एनसीआरटी आणि 500-550 पेजेस मध्ये सोसायटीचे एनसीआरटी, एवढ्यावर तुमचं काम होऊ शकेल. मग तुम्हाला फोटो सकट दिलेले आहेत, जे आपण वरती पाहिल्यात. अवर पास्ट 1, अवर पास्ट 2, अवर पास्ट 3, कंटेम्पररी 1, कंटेम्पररी ऑफ इंडिया अँड कंटेम्पररी वर्ल्ड 2, थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री ही पण एक आहे, आणि थीम्स इन इंडियन हिस्ट्री 1, 2 म्हणजे एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न, अशा त्या 3 आहेत. त्यानंतर जॉग्राफीच्या एनसीआरटीचे पण फोटो आपण देऊन दिले आहेत. त्याच्यामध्ये अर्थ अवर हॅबिटॅट, अवर एन्व्हायरमेंट, रिसोर्स अँड डेव्हलपमेंट, कंटेम्पररी इंडिया 1, कंटेम्पररी इंडिया 2, ह्या बेसिक्स ही अत्यंत महत्वाची स्टार करून जी आपल्याला वाचायची ती एनसीआरटी फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी, ही दुसरी भारताच्या फिजिकल जॉग्राफी करता दुसरी अत्यंत महत्वाची. आणि या मेन्स रिलेटेड टॉपिकला व्हॅल्यू ऍडिशन करणाऱ्या 2, इंडिया पीपल इकॉनॉमी आणि ह्युमन जॉग्राफी, फंडामेंटल्स ऑफ ह्युमन जॉग्राफी. आणि आपण ज्या वरती हिंदीमध्ये ज्या सोशलॉजीच्या एनसीआरटी बघितल्या सोसायटीच्या, त्या तुम्हाला इंट्रोड्युसिंग सोशलॉजी म्हणजे समाजशास्त्र, अंडरस्टँडिंग द सोसायटी 11वीची एनसीआरटी म्हणजे भारताला समाज का बोध आपण ज्याला म्हणतो समजणे,
त्याच्यानंतर इंडियन सोसायटी 12वीची आणि सोशल चेंज इन इंडिया 12वीची, या दोन. इंट्रोड्युक्शन सोशोलॉजी आणि अंडरस्टँडिंग सोसायटी 11वी या दोन 12वी. इंडियन सोसायटी अँड सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इन इंडिया, याच्यावरती माझ्या मते बेसिक तुमचं एकदम पक्क होऊ शकतं. आणि हे आवश्यक आहे कारण जी लिहिण्याची लँग्वेज आहे सोपी प्लस टू द पॉइंट, ही तुम्हाला एनसीआरटी मधनच कव्हर होईल. त्यानंतर काही मराठी संदर्भ ग्रंथ, आता हे झालं एनसीआरटी. तर काही मराठी संदर्भ ग्रंथ बघू आपण. GS1च्या इतिहासाकरताचा मराठी संदर्भ ग्रंथ. इतिहासाला फॉर्च्युनेटली बरेच मराठी संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे त्याची काही अडचण नाही. कला संस्कृतीमध्ये प्राचीन भारताचं जे गायधनी के सागरचं गायधनीने लिहिलेलं, त्याच्यावर आधारित तुम्हाला त्याच्यातनं तुम्हाला आरामात कल्चरचा डाटा हा मिळतो. प्लस महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास शेणोलीकरांनी जे लिहिलेलं आहे त्यातनं पण तुम्हाला कल्चरल डाटा महाराष्ट्राचा मिळू शकेल. त्यामुळे त्याचं काही अडचण नाही. गाठाळांनी पण आता महाराष्ट्राची कला व संस्कृतीवरती एक स्वतंत्र पुस्तक काढलंय या पॅटर्नवर आधारित, त्यामुळे ते एक स्वतंत्रच पुस्तक आहे. म्हणजे कला व संस्कृती या नावाने. मग त्यात भारत महाराष्ट्र कव्हर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आधुनिक भारत ग्रोवर आपण वाचतो, तर ते ग्रोवरचं तुम्ही जे काही शॉर्टकट पण जे काही वाचत असाल ते सुद्धा तुम्हाला चालेल. स्वातंत्र्योत्तर भारत बिपिन चंद्र आपण वाचत असतो, तर ते स्वातंत्र्योत्तर साठी तो एक सोर्स आहे. जगाच्या इतिहासाकरता माझं एक एस छानचं पुस्तक येते पुढे, तर ते जेव्हा येईल त्यावेळेला, म्हणजे येईलच ते एखाद्या महिन्यामध्ये, तर त्याच्यामध्ये मी सिलेबसला रिलेटेड गोष्टी घेतलेल्या आहेत. तर ते एक आहे. कारण मग जे जैन माथुरचं पुस्तक आहे ते प्रचंड मोठं पुस्तक आहे आणि ते वर्ल्ड हिस्ट्रीच्या 1-2 प्रश्नांकरता वाचायला परवडत नाही. बाकी मग तुम्हाला PYQ आपल्या क्लास नोट्स, जे कुठल्या विषयांचे जो कोणी व्यक्ती शिकवल तो ज्या क्लास नोट्स देईल त्या क्लास नोट्स तुम्ही, याला ऑप्शन क्लास नोट्स आहे आताच्या मुख्य परीक्षेकरता, आणि पुढच्या याच्याकरता मग तुम्ही संदर्भ ग्रंथ वाचले तर जास्त बरं राहील 26 करता. त्याच्यानंतर एक PYQ प्रश्नोत्तर स्वरूपात हिस्ट्रीचं मी काढलेलं के सागरचं पुस्तक आहे. 13 ते 25 सर्व PYQ विथ उत्तरांसह दिलेले. मोस्ट प्रोबॅबली PYQ वरती आधारितच प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर मग 150, 200, 250 प्रश्न शब्दांचे जी काही उत्तर आहेत त्यांना 2,000, 1,500, 2,000च्या आसपास शब्दांमध्ये बसवलेले चांगल्या पद्धतीने, की डिटेल उत्तरं लिहिलीत की जेणेकरून ते एक उत्तर वाचून पण तुम्ही कव्हर करू शकतायत. मग ज्यांच्यासाठी कमी वेळ आहे त्यांनी तर PYQ रिलेटेड काम केलं तरी सुद्धा तुम्हाला सध्या ते होऊ शकणार आहे काम आवाक्यामधलं. मग हे मराठीमध्ये जे पुस्तकाची अडचण होती ती आपण त्यात सॉल्व्ह केली आहे. जर आपण हिस्ट्री घेतला तर आपण त्यात ते PYQ सुद्धा कव्हर करू. सोसायटी करता भारतीय समाज रामानुजांचं पुस्तक आहे, हिंदीमध्येच आहे, आणि सामाजिक समस्या रामानुजांचं हिंदीमध्ये, हे दोघं इंग्लिशमध्ये पण आहेत. रामानुजा हा शब्द वर्षानुवर्षापासून सोसायटी या शब्दाकरता, सोसायटीचे सिलेबस करता, बेस कव्हर करण्याकरता UPSCचे विद्यार्थी वापरतात, परंतु ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. त्यामुळे मराठी माध्यमामध्ये काही अजून क्वालिटी मटेरियल उपलब्ध झालेलं नाहीये. आपली जर सोसायटीचं मॉड्यूल ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला आपण जे काही क्लास नोट्स देऊ त्याच्यातनं तुमचा तो विषय कव्हर होईल असं आपण अपेक्षा बाळगू. मग क्लास नोट्स वरती तुम्हाला डिपेंड राहावं लागेल. आणि जे लॉंग टर्म मध्ये प्रिपेअर करताय त्यांनी रामानुजाचे हिंदी किंवा इंग्लिश दोघांपैकी जी लँग्वेज तुम्हाला कम्फर्टेबल आहे तिच्याशी रिलेटेड तुम्ही पुस्तकं वाचावेत. आत्ता या क्षणाला मराठी माध्यमात भारतीय समाजावरती आधारित काही क्लासेसनी नोट्स काढलेल्या आहेत, पण एकदम क्वालिटीचं मटेरियल काही मला अजूनपर्यंत सांगण्यासारखं प्राप्त झालेलं नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर आधारित आपण सध्या रामानुजावरती आपण डिपेंड राहूयात आणि NCERT वरती डिपेंड राहूयात. एखादं पुस्तक एकदम चांगलं निघालं आणि त्याच्यामध्ये कंटेंट असला तर आपण ते तसं डिस्कस करूया आणि ते सांगूया. आणि जागतिक भूगोलाकरता जो प्राकृतिक भूगोलाचं सुप्रदातेंचं जे पुस्तक आहे के सागरने काढलेलं, ते वर्षानुवर्षापासून त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोल, जिओफिजिकल फिनॉमिनॉन, जॉग्राफिकल वैशिष्ट्य, जी काही आपण जे काही 3-4 टॉपिक बघितलेत ते सर्व टॉपिक त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली ते व्यवस्थित आहेच. ते मराठी माध्यमातलं एक स्टँडर्ड बुक आहे. प्लस मुख्य परीक्षेशी संबंधित जे काही आताची आवृत्ती आहे त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेचे जे काही लोकेशन फॅक्टर्स आणि जे काही 3-4 टॉपिक आहेत, डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, वितरण नैसर्गिक संसाधनांचं, हे सगळे त्याच्यामध्ये या आताच्या आवृत्तीमध्ये समाविष्ट केले गेलेले चॅप्टर आहेत. म्हणून मग तुम्हाला या एका सोर्स वरती भूगोलाचं काम तुमचं होऊ शकतंय सध्या तरी. प्लस त्या विषयाच्या क्लास नोट्स जो कोणी घेईल तो आपल्या क्लास नोट्स देईल ते. इंग्लिश रेफरन्स बुक इंग्लिश करतात तर पुस्तकं उपलब्ध आहेतच त्याच्यामुळे, कारण जवळपास आता 10-12 वर्ष झाले हे टॉपिक्स आहेत. मराठीला थोडंसं अडचण, आता अजून पहिली परीक्षा आहे त्यानंतर संदर्भ ग्रंथ तयार व्हायला सुरुवात होतील. इव्हन UPSCला पण 2013 नंतर 2000 कोरोना काळामध्ये
दर्जेदार साहित्य निर्माण झालं, प्रत्येकाला वेळ मिळाला, नाही तर अन्यथा 2019 पर्यंत तसं काही साहित्य इंग्लिशमध्ये पण नव्हतं उपलब्ध प्रत्येक विषयाचं. मॅग्रा हिलने मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेऊन इंग्लिशमध्ये रेफरन्स बुक्स ही तयार केली आणि सगळ्याच प्रकाशनांची आहेत, त्यामुळे तो काही इश्यू नाही. आर्ट अँड कल्चर करता नितीन सिंघानिया वापरत असतात युपीएससीचे विद्यार्थी, त्यातला आर्ट अँड कल्चरचा पार्ट तुम्ही काढू शकता. मॉडर्न इंडिया करता विथ आफ्टर इंडिपेंडन्स आहे. स्पेक्ट्रम जे वापरतो आपण त्यात स्वातंत्र्योत्तर भारत पण आहे म्हटल्यावरती नवीन प्रयोग करण्याची काही गरज नाही. ग्रोवर मध्ये पण आहे, पण ग्रोवर मोठा आहे, तुम्ही प्रीला स्पेक्ट्रम वापरता तर तेच तुम्ही कंटिन्यू केलं तरी चालतंय. वर्ल्ड हिस्ट्री करता कृष्णा रेड्डींनी GS1 च्या वर्ल्ड हिस्ट्री करता स्वतंत्र पुस्तक काढलेलं आहे, तर ते पण तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आणि क्लास नोट्स इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या क्लासेसनी GS मधल्या हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोसायटी इंग्लिश मध्ये तुम्हाला जेवढेही दिल्लीचे क्लासेस आहे प्रत्येकाने आपापल्या नोट्स तयार करून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे आणि त्या तुम्हाला सगळीकडे उपलब्ध पण असतात. इंग्लिशमध्ये तुम्हाला वाचायला त्याच्या काही अडचण नाही, कुठलाही नोट्स तुम्ही वाचू शकता. इंडियन सोसायटीच्या बाबतीमध्ये आपण डिस्कस केलं, राम आहुजा यांचं पुस्तक हे स्टँडर्ड संदर्भ ग्रंथ म्हणून कन्सिडर केलं जातं. त्यानंतर इंडियन सोसायटीवरती मॅग्रा हिलने पण वेगवेगळी पुस्तकं काढली, 2-3 वेगवेगळ्या ऑथर्सची पुस्तकं आहेत, दोघं तिघं चांगली आहेत. आणि वेगवेगळ्या क्लासेसने इंडियन सोसायटीवरती आपापल्या नोट्स काढल्या आहेत, म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही सगळेच क्लासेस घेऊ शकता. त्याच्यात काही वाजीराव रवी पासून तर फिजिक्स वाला पासून तुम्ही आताच प्रत्येकच क्लासने इंग्लिशमध्ये त्याच्या आपल्या स्वतःच्या चांगल्या नोट्स तयार केलेल्या आहेत. ठीक आहे, तर त्या तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि प्लस प्रत्येक फॅकल्टी जो की इथे या ठिकाणी शिकवणार तो पण आपापल्या वैयक्तिक पीपीटी आणि नोट्स या प्रोव्हाइड करेल, तर त्या पण एक आपण कन्सिडर करून चालू. त्यामुळे क्लास नोट्स या शब्दामध्ये बाहेरचाही क्लास नोट्स आणि आपल्याही क्लास नोट्स अशा दोघंही त्याच्यामध्ये मिनिंग एक्सपेक्टेड. त्यानंतर जॉग्राफी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड करता जॉग्राफी ऑफ इंडिया अँड वर्ल्डचं माजिद हुसेनचं एकत्रित पुस्तक आहे. 2 पुस्तक, एक जॉग्राफी ऑफ इंडिया स्वतंत्र काढलंय माजिद हुसेन यांनी, पण जॉग्राफी ऑफ इंडिया अँड वर्ल्डचं एक कॉमन पुस्तक काढलंय ज्याच्यामध्ये मेन्शो टॉपिक टाकलेत. असं ते पुस्तक देखील आता माजिद हुसेन वारलेत, परंतु त्याच्यावरती मॅग्रावेलने एक नवीन ऑथर घेऊन ते दोघांचं कंबाईन मध्ये नवीन पॅटर्न मध्ये पुस्तक एक काढलेलं आहे, ते पण चांगलं आहे. आणि क्लास नोट्स वेगवेगळे अशा पद्धतीने आपल्याला सर किती 20 हा झाले. ठीक, तर या पद्धतीने आपण सिलेबस आणि संदर्भ ग्रंथ पाहिलेत. त्यानंतर आपण ह्या पीडीएफ मध्ये पीवायक्यूचं अनालिसिस करून ठेवलेले, कोणत्या वर्षी किती प्रश्न आलेत, किती मार्क्सला आलेत आणि खाली प्रश्न पण टाकलेले प्रत्येकाचे. हा, मग तुम्हाला या पीडीएफ वरती जर तुम्ही पाहिलं, आपल्याला तसं स्ट्रॅटेजी लेक्चर तासाभराचं ओके, आणि त्यामुळे संदर्भ ग्रंथ आणि सिलेबस डिस्कस केले आपण. पीवायक्यू, कारण मग प्रत्येक पीवायक्यू आपण डिस्कस करायला ऍक्च्युली ते वर्गात डिस्कस करणं अपेक्षित आहे, पण या पीडीएफ मध्ये मी सर्व पीवायक्यू GS1 चे टाकलेले आहेत, ते तुम्ही आणि त्याचे सब टॉपिक नुसार टाकलेले, की समजा आता आर्ट अँड कल्चर मध्ये पण आर्ट वरती आलेले, लिटरेचरवर आलेले, आर्किटेक्चरवर आलेले असे सगळे प्रश्न मी टाकलेले तुम्हाला दिसतील. बुद्धिझमवर आलेला, मिसलेनियस क्वेश्चन की जे कशात बसत नाही ते पण, सोर्सेस ऑफ हिस्ट्री, असे सगळे प्रश्न आपण डिस्कस केलेले आहेत. लक्षात येईल तुम्हाला सोसायटीमध्ये आलेले प्रश्न. सायलेंट फीचर्स, सिलेबस, रोल ऑफ वुमन, त्याच्यामध्ये 25 ला आलेला प्रश्न, 24 ला आलेले, 23 ला आलेले, पण 22 ला नाही आलेला, 21 ला आलेला. 2 प्रश्न 25 मार्क करता, म्हणजे एक 15चा एक 10चा. 20 ला 2 प्रश्न 25 मार्क करता, 15 आणि 10. 3 प्रश्न 40 मार्काचे, मग 10 आणि 15 मार्काचे मिक्स प्रश्न आलेले असतील. असे अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल. अर्बनायझेशनला पहा, तुम्हाला 25 ला आलाय, 24 ला आलाय, 23 ला आलाय, 22 ला नाही आलाय, पण गेल्या काही वर्षांमध्ये सलग येतोय. हा, मध्ये मध्ये. इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन जे ग्लोबलायझेशन अँड इट्स इफेक्ट्स ऑन इंडियन सोसायटी 25 ला आहे, 24 ला आहे, 23 ला आहे, 22 ला आहे, 21 ला आहे, 20 ला आहे, 19 ला आहे, 18 ला आहे. दरवर्षी 1 ते 2 प्रश्न आलेले आहेत. याचा अर्थ तो टॉपिक आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे. इव्हन सोशल एम्पॉवरमेंट, कम्युनलिझम, रिजनलिझम वरती पण दरवर्षी प्रश्न आलेले आहेत. हा, मग ते आपल्याला याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल. आणि प्रश्न पण मी टाकलेले आहेत त्याचं. याचं मराठी पण उपलब्ध काही क्लासेसने केलेले, आपण पण केलेले, त्याच्यामुळे तो काही विषय असणार नाही. त्याचं मराठी ट्रान्सलेशन आहे उपलब्ध, फक्त मी पीवायक्यू इंग्लिश मध्ये टाकले आणि सिलेबस मराठीमध्ये डिस्कस केला. आणि पीवायक्यू मधला सिलेबस जो आहे तो इंग्लिश मधला सिलेबस हा प्रत्येक ठिकाणी टॉपिक वाईज डिस्कस होणार आहे. ठीक आहे, आय होप एवढ्या डिस्कशन वरून तुम्हाला जनरल स्टडीज पेपर 1 ची स्ट्रॅटेजी ही
चांगल्या पद्धतीने आत्मसात झाली असेल, काय करायचं ते चित्र क्लिअर झालेलं असेल, ज्यावेळेला आपण पुढे मॉड्यूल सुरू करू टॉपिक वाईज, त्यानंतर याच्यावरती अधिक डिटेलमध्ये आपल्याला बोलता येईल. याच पद्धतीने आपल्याला GS1चं जे आजचं सेशन झालं असंच GS2 होणार, GS3 होणार, GS4 होणार, एसे होणार स्ट्रॅटेजीचं लेक्चर, आणि ऑप्शनलचं सर्व ऑप्शनलच्या स्वतंत्र ऑप्शनलचं न घेता ऑप्शनल कसा त्याला टॅकल करावं याच्या संदर्भातलं एक स्ट्रॅटेजीचं लेक्चर होईल. उत्तर लेखनावरती एक स्ट्रॅटेजी लेक्चर होईल की हाऊ टू राईट पेपर्स, तर उत्तर लेखनाकरता काय काय काळजी घ्यायची या संदर्भातले स्ट्रॅटेजीचे लेक्चर्स होतील. आणि या मुख्य परीक्षेकरताची बॅच ही जवळपास 1 डिसेंबर पासून आपली ही सुरू होईल. ते ही बॅचच आहे ऍक्च्युली, म्हणजे त्याच्या अंतर्गतच हे लेक्चर्स आहेत, फक्त ती रेग्युलर बॅच 1 डिसेंबर पासून सुरू होईल, जी 3-4 महिने चालेल मुख्य परीक्षेपर्यंत, ज्याच्यामध्ये 4 GS कव्हर केले जातील आणि ज्याची फीस असणार आहे 2,500 रुपये. आणि पुढच्या वर्षाकरताची जी 4 GS करताची जी बॅच आहे 26 करताची, त्याची फीस असणार आहे 5,000 रुपये. कॉन्टॅक्ट जो आहे तुम्ही या PDF वरती, जी तुम्हाला सुरुवातीला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत स्पार्क अकॅडमीचे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही युट्यूबला खाली प्रतिक्रियांमध्ये नक्की टाका. काही प्रश्न असतील तर ते प्रश्न पण तुम्ही खाली टाका, होता होईल ती उत्तरं मी त्या त्या प्रश्नांखाली देण्याचा प्रयत्न करेन. आणि इतरांना सुद्धा हे स्ट्रॅटेजीचं लेक्चर पाठवा. थँक्यू.